मारवाडी कम्युनिटीचा सक्सेसफुल बिझनेस होण्याचा इतिहास हा 7,000 वर्षांपूर्वीचा आहे साधारणपणे. ओव्हर द पिरियड ऑन पिरियड म्हणजे ते त्या ह्याच्यामध्ये त्यांना दे नोज की मी जर बिझनेस चालू करतोय तर मला लाल रंगाची चोपडी ठेवायची. पण मला असं वाटतं वर्क लाईफ बॅलन्स नाही, इट्स अ व्हेरी तुम्हाला लिमिट करणारी कॉन्सेप्ट आहे. आणि ओव्हर द पिरियड तुम्हाला तिथे ऑपॉर्च्युनिटीज फाइंड आउट झाल्या पाहिजे. मी जसं सुरुवातीलाच म्हटलं ना यश, की मदत घ्या आणि मदत करा. सो आयदर मदत घ्या, मग त्या आयडियाची पण मदत घ्या ना. मदत म्हणजे काय फक्त पैशांची मदत नाही झाली, आयडियाची मदत घ्या. एक मेसेज जो तुम्हाला जेनझीला आवर्जून द्यायला आवडेल. यांना खूप घाई आहे. ह्या लोकांना काय की ऑटो पायलट मोडवर बिझनेस टाकला पाहिजे. 82% ऑफ इंडियन स्टार्टअप्स आर गेटिंग क्लोज डाऊन विदिन 1 year ऑफ ऑपरेशन्स. म्हणजे फक्त 18% सर्व्हाइव्ह करतात टिल 3 years. आता स्टार्टअपचं स्टेटस 3 वर्ष जुन्या कंपन्यांपर्यंत होतं. यावर्षी दे हॅव मॉडिफाइड इट टू 5 years. की वॉज देअर अ पॉइंट वेन यू वॉन्टेड टू गिव्ह अप? सुदैवाने ना तो माझ्या आयुष्यामध्ये मी बिझनेस सुरू केल्याच्या वर्ष दीड वर्षातच आला होता. खूप दुर्दैवी घटना घडली होती ती. आणि वन टिप फॉर बडिंग MBA स्टुडंट्स. खूप बोलू शकतो मी. दॅट्स ओके, यू कॅन. बेसिकली एंटरप्रेनर बनताना इट्स अ कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही जरी सुरुवात केली बिझनेसची तरी तुम्ही एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला 50शीत जाईपर्यंत, 60त जाईपर्यंत, 70 टिल यू आर इन टू बिझनेस तुम्हाला कंटिन्युअसली शिकायचं आहे. नमस्कार, मी यश देशपांडे. आज ऑफ द स्क्रिप्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्यासोबत एक अतिशय खास व्यक्तिमत्व, 25 वर्षांचा मेडिकल डिव्हायसेस क्षेत्रामधला अनुभव, एक एक्सपर्टीज, एक ठहराव, एक कंपोस्चर आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक मोठं स्वप्न सोबत घेऊन आलेले आणि आज एक एस्टॅब्लिश्ड बिझनेसमॅन असणारे असे संदीप मुळे सर. संदीप सरांनी आपला प्रवास मेडिकल डिव्हायसेस क्षेत्रामध्ये 25 वर्षापूर्वी सुरू केला. एक स्वप्न होतं, स्वतःची एक आयडेंटिटी बनवायची होती, स्वतःचं एक एंटरप्राइज बनवायचं होतं आणि या क्षेत्रामध्ये काय करायचं हे पण क्लिअर होतं आणि काय नाही करायचं हे पण क्लिअर होतं, किंवा ते इव्हेंच्युअली होत गेलं. त्यांचा तो अनुभव कसा होता, तो प्रवास कसा सुरू झाला, आत्ता ते कुठे आहेत, त्या प्रवासात काय काय आव्हानं आली, त्यांनी कसं कसं धैर्य दाखवलं, त्यांनी कसं कसं त्यांचं एक एक पाऊल पुढे टाकत चॅलेंजेसला सॉल्व्ह करत करत आज त्यांचा एम्पायर सेटअप केलं. हा सगळा प्रवास मला आज त्यांना क्युरियसली विचारायचा पण आहे, त्यांच्यासोबत गप्पा पण मारायच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपणा सर्वांना याच्यामधनं काहीतरी व्हॅल्यू मिळावी, काहीतरी मेसेज मिळावा, काहीतरी टेकअवेज मिळावे, हा आमचा दोघांचाही आजच्या एपिसोडमधनं प्रयत्न आहे. तर आपल्या सगळ्यांच्या वतीने संदीप सर, वेलकम टू द शो. थँक्यू. संदीप सर, आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, तुमच्याशी बोलायचं आहे, गप्पा मारायच्या आहेत. आणि मला व्हॉट आय वॉन्ट टू अंडरस्टँड फ्रॉम यू इज की आपण या कोर सब्जेक्टमध्ये, म्हणजे तुमची जी एक फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअर म्हणून जी जर्नी आहे आणि तुम्ही कुठे सुरुवात केली आणि कसं इथपर्यंत पोहोचलात, तिथे आपण डायरेक्ट डाईव्ह करायच्या आधी मला ॲक्च्युली तुम्हाला हे विचारावं असं वाटतं की तुम्ही हे या क्षेत्रामध्ये काम सुरू करायचं कसं आणि कधी ठरवलं? थँक्यू यश आणि फॉर इन्व्हायटिंग मी. बेसिकली थोडासा माझा असा टिपिकल बॅकग्राऊंड आहे, थोडक्यात सांगतो मी. नोकरी पेशातनं आलेली लोकं सगळी, वडील आणि सगळे आमचे काका लोक सगळे टिपिकल नोकरी पेशातनं आलेली. पण समहाऊ अशा काही, म्हणजे मी असं घडत गेलो की माझं फ्रेंड सर्कल खूप मोठं होतं, माझं सोशल सर्कल खूप मोठं होतं. आणि फॉर्च्युनेटली ना मी असं याच्यातनं बिलॉंग करत होतो की माझे जे फ्रेंड सर्कल होतं ते बऱ्यापैकी बिझनेस कम्युनिटीशी बिलॉंग करणारं होतं. सो खूप उत्सुकता होती मला त्या ह्याची की आपण पण असं काहीतरी करावं स्कूल डेजपासून. आणि समोर मी ते ह्या लोकांचं जे लाईफ ऑब्झर्व करत होतो, वडील झाले, काका झाले, मामा झाले, ह्या लोकांचे जे काही मी बघत होतो ते टिपिकल त्या पॅटर्नमधलं होतं की सकाळी 10ला जायचं आणि 6पर्यंत यायचं. तर समोर मला ना पहिल्यापासून असं थोडासा खेळाचा बॅकग्राऊंड असल्यामुळे
मला ते कुठेतरी ते मोनोटोनच वाटत होतं, असं खूप काही चॅलेंजिंग वाटत नव्हतं. कॉलेजमध्ये आल्यानंतर मला जाणवलं की नाही, आपल्याला आता त्याच दिशेने जायचं आहे बिझनेसच्या. पण कधी केव्हा कसा तो एक ब्रेक थ्रू कसा मिळेल माहीत नव्हतं. मग असे छोटे छोटे काहीतरी व्यवसाय करत होतो आम्ही कॉलेज डेजमध्ये असताना. मग ते सीजनल बिझनेसेस केले, काही क्रॅकर्सचे बिझनेस केले, उदबत्त्या विकल्या. माझ्या एका कझिननी ती ट्रॅव्हल एजन्सी सुरू केली होती. तर तेव्हा आम्ही खूप उत्सुकतेपोटी, गाडी चालवायची पण आवड होती, त्याच्यामुळे मग आम्ही आपलं ड्रायव्हर म्हणून ते ट्रॅव्हल एजन्सीवर ते पण काम केलं. हे सगळं ड्युरिंग कॉलेज डेजमधल्या गोष्टी. त्याच्यानंतर मला एक लक्षात आलं की मी असा टिपिकल त्या अशा बांधलेल्या किंवा प्रोडक्शन साईडला मी काम नाही करू शकत. सो आफ्टर ग्रॅज्युएशन मी सेल्स करिअर ऑप्ट केलं. सेल्स म्हणजे मग माझं जरा थोडंसं हॉरायझन पण असं थोडासा वाढला, स्पेक्ट्रम वाढला माझा, आणि माझं ओव्हरऑल फिरण्याची आवड असल्यामुळे मी खास करून ते सेल्स परस्यू केलं होतं फील्ड. ते फिरत असताना बऱ्यापैकी डोळसपणे आपण फिरतो म्हणजे असं, आणि ती जिज्ञासा होतीच की काहीतरी तो ब्रेक थ्रू मिळायला पाहिजे. पण त्याचा हा फायदा झाला की सेल्समध्ये असताना ना मला असंच एक मी सेल कॉल करून बाहेर आलेलो, पार्किंगमध्ये उभा असताना मला एक जण भेटला. अशा हाय हॅलोच्या गप्पा झाल्या आणि त्यांनी मला ते एक व्हिजिटिंग कार्ड दिलं. साधारण एक 26-27 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. आणि मी म्हटलं यार हे काहीतरी वेगळं आहे. आणि असं ते टिपिकल मी फार्मामध्ये काम करत होतो. सो टिपिकल मला असं ते जाणवलं की हे फार्मावालं काम नाही आहे, काहीतरी आहे रिलेटेड विथ हेल्थकेअर इंडस्ट्री. माझा बॅकग्राऊंड तसा बऱ्यापैकी हेल्थकेअरचा, म्हणजे माझे वडील वगैरे ही सगळी थोडीशी हेल्थकेअर सेक्टरमधलीच. सो मला एक ते जाणवलं आणि मी सेम डे मी ते रात्री ट्रेन पकडली. ते मुंबईचा ॲड्रेस होता आणि मी त्या मुंबईला ते गावदेवी एरियामध्ये त्यांचं ते ऑफिस होतं, तिथे गेलो आणि ते समजून घेतलं काय होतं. आय वॉज टोटली ब्लँक. मला हे माहीत नव्हतं की तिथे आपल्याला आता सगळं जर काही करायचं आहे, फक्त एवढंच लक्षात येत होतं की डिसिजन्स आपल्याला घ्यायचे आहेत, आता दिस इज द टाईम. मग काहीतरी घ्यायचं आहे, काहीतरी घ्यायचं आहे. मग ते तिथे गेलो, त्यांच्याकडनं दिवसभर ते समजून घेतलं काय काय नाही. आणि आय सेड की ओके, मला हे तुमच्याबरोबर काम करायचं आहे सुरू आता. मग आता करायचं आहे तर ते म्हणे ॲज युजल ते टिपिकल फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनरला येताना म्हटलं मी घरी जातो, जरा बोलतो थोडंसं, कारण मला जर जॉब क्विट करायचं आहे. तर मग मला ते रिअलाईज झालं की यार आपण खूपच एक्साइटमेंटमध्ये इथे आलेलो आहे, सो आपण आता घरी जाऊ आणि बोलू. सो टिपिकल ते हर्डल्स. घरी आल्यानंतर मग मी अपोजिशन, ते चॅलेंजेस, अरे बघ ते रिस्क, मग ते सगळं चांगलं चालू आहे ना, सगळं चांगलं आहे, वाय टू डू. चांगला जॉब होता माझा, म्हणजे आय वॉज गेटिंग गुड अमाऊंट ऑफ सॅलरी म्हणजे दॅट डेज. सो आता तू कशाला ते रिस्क, आता ते टिपिकल त्या माइंड फ्रेममधले असल्यामुळे तो हे होता. मी म्हटलं नाही मला तर करायचं आहे, आता बिझनेसमध्येच जायचं आहे. सो मी 1-2 मित्रांशी बोललो दुसऱ्या दिवशी जाऊन. ते म्हणे ठीक आहे, तू ऐसा टेन्शन मत ले उसका, क्या चाहिए बोल. आता तेव्हाचं जे काही भांडवल आहे ते प्राइजलेस आहे, त्यांनी दिलेली मला मदत. सो मला पहिला लेसन हा मिळाला की मदत मागायची असते इथे, आणि लोक मदत देतात. आता यामागचा बॅकग्राऊंड म्हणजे काहीतरी त्यांनी आपल्या ह्याच्यामध्ये बघितलं असणार आहे की तो मी ट्रस्ट माझा तुम्ही फॉर्म केलेला आहे, किंवा मी इंटिग्रिटीमध्ये राहत होतो तेव्हापासून, किंवा माझ्या काही कोर फॅमिलीच्या व्हॅल्यूज होत्या की त्यांना दे माइट बी नोईंग अबाउट इट, पण त्यांनी ते ठरवलं की बाबा हे याला आपण देऊयात. कुठल्याच प्रकारचं काहीच विचारलं नाही, तू सेटल हो जा उसके बाद में दे दे म्हणे. म्हटलं आय सेड ओके. ते ॲक्च्युली मला बर्डन आलं की यार इतकं पटकन कसं काय हो म्हणू शकतं एवढ्या मोठ्या अमाऊंटला. तो म्हणे हे घेऊन जा, आणि देन आय स्टार्टेड. म्हणजे मी तिथे गेलो, मुंबईत ते फायनल केलं आणि ती माझी जर्नी सुरू झाली. आय थिंक 99-2000च्या दरम्यानची गोष्ट असेल ती. आणि सर, जेव्हा तुम्ही ठरवलं, आता म्हणजे तुम्ही आता एक खूप छान पद्धतीने सांगितलं की दॅट इज हाऊ मी ठरवलं आणि मी घरी आलो, बोललो, अपोजिशन ऑफकोर्स आलं. या सगळ्या अपोजिशन्समध्ये व्हॉट वॉज इट लाईक फॉर यू इन टर्म्स ऑफ युअर माइंडसेट? म्हणजे आपल्या सगळ्यात जवळचे व्यक्ती आपल्याला सांगत असतात की अरे हे नको असं, किंवा आपल्याला त्यांचं मत महत्त्वाचं पण असतं, आणि एक बॅटल असतो की माझं मत का त्यांचं मत, मग कशाला इम्पॉर्टन्स द्यायचा. तर हाऊ वॉज दॅट झोन फॉर यू, आणि ते कसं तुम्ही कॉन्कर केलं, त्यातनं कसे बाहेर येतात, ते डिसिजन कसं घेतलं तुम्ही?
एक तर यश मी पहिल्यापासून थोडासा रिबेलिंग नेचरचा आहे एक. दुसरी गोष्ट, मला माझ्या आईवडिलांकडून फारसा विरोध नाही झाला, म्हणजे असं खूप नाही. आता ते एक रिस्क फॅक्टर कॅल्क्युलेट करणं ते त्यांनी ते सांगितलं, हे असं केलं तर असं तसं असं. बाकीचे माझे एक्सटेंडेड फॅमिलीतले जे मेंबर्स होते, माझे काका लोक किंवा हे सगळे फर्स्ट सर्कलमधले, आमची बऱ्यापैकी जॉईंट फॅमिली होती. सो इथून मला बऱ्यापैकी हे झालं. पण मला आवडेल एक गोष्ट सांगायला, की ह्या लोकांनी ज्या सांगितल्या ह्या मी माझ्या कॅल्क्युलेशनमध्ये रिस्क म्हणून घेतल्या, की ह्या मला आता हे चॅलेंजेस असणार आहेत माझे. हे मी पॉझिटिव्ह वेमध्ये इंटरप्रिट केलं त्यांचं सगळे, कारण त्यांचे जेन्युइन कन्सर्न्स होते तेव्हाचे. आणि 25-27 वर्षापूर्वी बिझनेसमध्ये येणं इटसेल्फ इज अ बोल्ड डिसिजन. सो त्यांनी जे काही त्यांनी जे काही रिस्क सांगितल्या किंवा मी असं नाही विचार केला की हे मला डिमॉरलाइज करत आहेत. माझ्या दृष्टिकोनातनं ह्या रिस्कचा तू विचार कर बाबा, आता ह्या अशा गोष्टी होणार आहेत फ्युचरमध्ये, अशा होऊ शकतात. सो आपण जे म्हणतो की रिस्क कॅल्क्युलेट करायला पाहिजे, तर मला ते रेडीमेड स्टफ मिळालं होतं की ह्या रिस्क असू शकतात. नाईस. सो व्हेरी गुड वे ऑफ लुकिंग ॲट इट. हो, म्हणजे अपोजिशनमधनं किंवा आपल्याला येणाऱ्या अपोजिशनमधनं तुम्ही एक समराईज करताय की ओके, दिस इज लाईक माय चेकलिस्ट, की या 10 गोष्टी जर का मी करून घेतल्या आधीच सॉर्ट, तर तुमच्या या पूर्ण डिसिजन मेकिंगच्या प्रोसेसमध्ये, म्हणजे की नोकरी सोडूया आणि बिझनेस करूया, या ट्रान्झिशनमध्ये तुम्ही स्वतः वर यू मोर टुवर्ड्स इमोशनल और मोर टुवर्ड्स लॉजिकल साईड? लॉजिकली जास्त मी इन्क्लाइंड होतो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. कारण बेसिकली बिझनेसमध्ये उतरताना किंवा फर्स्ट एंटरप्रेनर जर्नी सुरू करताना ना, तुम्हाला क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे. सो क्लॅरिटी ही थोडीशी लॉजिक्सचीच येते मला वाटतं. आणि त्या मोरओव्हर ते इमोशनल डिसिजन्स बऱ्यापैकी तुम्हाला ते मागे घेऊन जातात. सो मला असं वाटतं की मी लॉजिकली इन्क्लाइंड होतो जास्त तेव्हाच्या त्या ह्याच्यामध्ये. आणि तुमच्या पर्सनल प्रेफरन्सेसमध्ये व्हॉट वॉज मोर इम्पॉर्टंट फॉर यू? स्वतःला एखाद्या गोष्टीसाठी किंवा एखाद्या निर्णयासाठी किंवा एखाद्या प्रोसेससाठी कन्व्हिन्स करणं, का इतरांना कन्व्हिन्स करणं? इम्पॉर्टंट काय होतं आणि हार्ड काय होतं, म्हणजे डिफिकल्ट काय होतं? इम्पॉर्टंट हेच असतं ऑफकोर्स, की स्वतःला आधी कन्व्हिन्स करणं. आणि हार्ड पण मला तेच होतं की मला स्वतःला, कारण मला बेसिकली काय की हे सारखं मला त्या रिस्क मिटिगेट करण्याचे जे काही बॅक ऑफ द माइंड माझे कॉन्व्हर्सेशन्स चालू असायचे ना, तर आधी स्वतः कन्व्हिन्स होणं गरजेचं असतं. मी प्रत्येक ह्याच्यात मला तेच जाणवतं की वन्स यू गेट कन्व्हिन्स्ड, मग तुम्हाला ते बाकीचे चॅलेंजेस किंवा बाकीचे हर्डल्स येत नाहीत काही त्या ह्याच्यामध्ये. किंवा तुमच्याकडे ऑलरेडी ते आन्सर्सही असतात. हां, तर स्वतः कन्व्हिन्स होणं माझ्या दृष्टिकोनातनं आधी खूप गरजेचं आहे. म्हणजे मी जेव्हा कधी एक्सटेन्शन करायचो किंवा माझं एक्सपान्शन जेव्हा होत गेलं, सो आधी मी ते सगळे ते स्वतः आधी मी कन्व्हिन्स झालो आहे का, किंवा एखादं प्रॉडक्ट मला जर आणायचं आहे किंवा लॉन्च करायचं आहे किंवा इम्पोर्ट करायचं आहे, तर मला आधी त्याची ती जेन्युनिटी मी चेक करायचो की यार मी कन्व्हिन्स आहे का याला, मला आवडलं आहे का ते. बाकीच्यांना तो सगळा इट्स ऑल टुगेदर डिफरंट गेम. म्हणजे मग तुम्ही ते मार्केटच्या दृष्टिकोनात पण म्हटलं तर शेवटी मग ते मार्केटिंगच्या आस्पेक्ट्सनी जात होतं याच्यामध्ये. एकदा मला, आता तू जर याच्या बाबतीत म्हणत असशील फॅमिलीच्या लेवलला किंवा एक्सटर्नल हर्डल्स याच्याबद्दल म्हणत असशील, तर एकदा त्यांनी मला ग्रीन सिग्नल दिल्यानंतर फारसं त्या डे टू डे डिसिजन्समध्ये ते नसायचे फार ह्या ह्याच्यामध्ये. राईट. येस. नाईस. आणि सर, तुम्ही आय थिंक बॅचलर्स ऑफ फार्मसी केलं आहे, देन यू डिड युअर MBA, देन यू स्टार्टेड ऑफ युअर बिझनेस. मग ही मुंबईची अपॉर्च्युनिटी आली, जे तुम्ही सांगितलं की तिथे ते व्हिजिटिंग कार्ड घेऊन तुम्ही तिथे पोहोचलात, त्यांची प्रोसेस समजून घेतली, परत आलात, ठरवलं की हे करायचं आहे. फ्रेंड्सची हेल्प तुम्हाला मिळाली. यू व्हेरी राईटली सेड की इट्स लाईक गिव्ह अँड टेक, म्हणजे मदत घ्यायची पण आहे आणि द्यायची पण आहे. दॅट्स अमेझिंग. या क्षेत्रामध्ये, म्हणजे ही जी कंपनी होती तुमची मुंबईची, ही मेडिकल डिव्हाइसेस क्षेत्रामध्ये होती? हो हो. ओके. अँड हाऊ डिड इट स्टार्ट? म्हणजे हे क्षेत्र कसं सुरू झालं तुमच्या आयुष्यात, आणि मग तुम्ही कधी ठरवलं की इधर ही सेटल होणं आहे? जेव्हा मुंबईला गेलो ना मी, तर तेव्हा मला एक जाणवलं की हे खूप चॅलेंजिंग आहे. म्हणजे बिझनेस का करायचा, एक तर याचं मला उत्तर हेच होतं की चॅलेंजेस पाहिजे होते आपल्याला. आणि तुमचा कुठेतरी तो स्वभाव असतो
की Correct. कुणी कम्फर्ट झोनमध्ये नोकरी, म्हणजे टिपिकल ज्यांना कम्फर्ट झोनमध्ये राहायचं आहे की ते नोकरीमध्ये जातात, आणि ज्यांना डे टू डे ॲड्रेनालिन रश हवा आहे हो. तर ती लोक मग ते चॅलेंजेस घेऊन पुढे जातात. सो इट वॉज व्हेरी क्लिअर की हे काहीतरी वेगळं आहे. राईट. मला जे काही माझ्या सोशल सर्कलमधनं किंवा मित्रमंडळीतनं हे झालं ना की यार एवढाच एक विरोध झाला की यार तू नवीन लाईनमध्ये का जातोयस, हे कोणालाच माहिती नाही. हे डिव्हायसेस हे असं यूज टू नव्हतंच हे कुठल्याच प्रकारचं. इनफॅक्ट मी ज्या एरियात सुरू केलं त्या एरियामध्ये हार्डली म्हणजे बोटावर मोजण्या इतके काम करणारे लोक होती तेव्हा, म्हणजे 2-3 लोक आम्ही होतो तेव्हा मला हे माहीत नव्हतं की ही मोनोपोली असणार आहे आपली, किंवा आपण मोनोपोलीच्या बिझनेसमध्ये उतरतो हे पण मला माहीत नव्हतं तेव्हा. मला एवढंच इन्स्पायर केलं की तू जे म्हटलास मगाशी की प्रॉडक्ट मला इन्स्पायर झालं, ती कंपनी इन्स्पायर झालं, तू सेगमेंट मला तो फार छान वाटला. हे डे टू डे चॅलेंजेस आहे म्हणून मी उतरलो. म्हणजे एक तर तुमची किक पण तुम्हाला मिळते, हो. प्लस तुम्हाला तुमचं ते नया कुछ तो चाहिए, नया कुछ तो ॲड्रेनलिन पण चाहिए, Yes, yes. आणि ॲट द सेम टाइम 2-3 लोकच एका क्षेत्रामध्ये एका पूर्ण शहरामध्ये काम करतायत म्हणजे दॅट मस्ट बी लाईक अ ब्लू ओशन. हो. तर त्याचं एक वेगळं हे म्हणजे, पण मला असं वाटतं की या सेम गोष्टीमध्ये थोडेसे तुम्हाला चॅलेंजेस पण आले असतील हो. की हे काय आहे, हे काय एक प्रोफेशन आहे का, किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही एक आयुष्य डेडिकेट कराल किंवा रादर पूर्ण आयुष्य डेडिकेट करू शकता का, किंवा म्हणजे हे सगळ्याच प्रोफेशन्सबद्दल झालेलं आहे सम पॉईंट इन द हिस्ट्री. लाईक आय रिमेंबर वन ऑफ माय कझन्स, he did MBA in finance and he was joining a real estate firm in Mumbai in capital markets. आणि तेव्हा, आणि ही बिलॉंग्स टू नागपूर, तर तेव्हा ते सगळं असं होतं क्षेत्र की अरे मुंबई म्हणजे नागपूरच्या लोकांसाठी, हा सगळे त्याचे नातेवाईक आणि सगळे भावंड आणि मामा आणि काका लोक, की अरे मुंबईतलं रिअल इस्टेट म्हणजे माफिया, मग त्या क्षेत्रात आपला मुलगा जातोय आणि मग कसं जाऊ द्यायचं. तर हे तर चलो एक्स्ट्रीम झालं की माफिया, पण एखाद्या कुठलंही नवीन क्षेत्र जेव्हा येतं आणि त्याच्यात जेव्हा लोक उड्या मारायला लागतात की अरे अपॉर्च्युनिटी अपॉर्च्युनिटी अपॉर्च्युनिटी, तेव्हा एक अपोजिशन, एक चॅलेंजेस पण असतात त्याच्यामागे, किंवा एक टॅबू पण असतो, किंवा एक खूप सारे अनआन्सर्ड क्वेश्चन्स पण असतात. तसे तुमच्या डोक्यात काही होते का? हो, डेफिनेटली होते. कारण बेसिकली लिमिटेड प्लेयर असणं हे सुद्धा धोकादायक आहे. राईट. हा सगळ्यात पहिला लेसन मला त्या ह्याच्यात मिळाला, कारण ती इस्टॅब्लिश असतात आणि कस्टमरचा त्यांच्याबरोबरचा कम्फर्ट खूप वेगळ्या लेवलला तो फॉर्म झालेला असतो ओव्हर द पिरियड. त्यामुळे तिथे त्यांना ब्रेक करणं हा सगळ्यात मोठा चॅलेंज होता. आणि तेव्हासुद्धा ही गोष्ट फार क्लिअर होती आपल्याला, म्हणजे मला स्पेसिफिकली, की आता आपण त्या वेगवेगळ्या याच्यातनं वाचतो, ऐकतो. बरीच आजकालची मुलं आता ती यूट्यूब किंवा त्या ह्याच्यातनं कळतं की 1000 days वेटिंग पिरियड वगैरे. पण हे तेव्हाही आम्हाला क्लॅरिटी होती की 3 वर्ष आपल्याला याच्यावर फक्त काम करायचं आहे. मी सांगतो ना की बेसिकली मी सुरू केल्यानंतर मला कळालं की याच्यामध्ये किती जण आहेत. म्हणजे आय वॉज दॅट मच फोकस की मला इकडेच जायचं आहे. मला हेही माहिती नव्हतं किंवा किती लोक आहेत किंवा कसे आहेत आणि यांना कसं फाईट करायचं आहे आपल्याला, हे कुठलंच डोक्यात नव्हतं. सो माय वन टार्गेट वॉज लाईक की यार मला ह्या फील्डमध्ये उतरायचं, कारण मला ते आवडलं आहे. राईट. ते प्रॉडक्ट आवडले, ते कंपनी आवडली, तो पोर्टफोलिओ आवडलेला आहे. Right. मग ह्यात किती लोक काम करतात, त्यांची काय मोनोपोली आहे, त्यांचं काय कसं आहे, आणि थोडंसं सेल्सचा माझा बॅकग्राऊंड असल्यामुळे ना, सो आय नो की तो सेल कॉल आपल्याला कसा करायचा, ते चॅलेंजेस घ्यायची थोडीशी सवय होती. त्यामुळे मला ते नंतर हळूहळू झालं. बट स्टील चॅलेंजेस वॉज लाईक की मी ज्या बिझनेसमध्ये डिव्हाइस इंडस्ट्रीमध्ये ना, वर्किंग कॅपिटलही खूप लागतं आणि इन्व्हेस्टमेंट्स खूप हेवी लागतात. म्हणजे तू ऐकलं असशील की ते सगळेच महागडी प्रॉडक्ट असतात त्याच्यामध्ये. तर तेव्हा आम्हाला म्हणजे ती जी ब्लॉक्ड इन्व्हेंटरी असते, जी डंप इन्व्हेंटरी आपण जी म्हणतो ना, ती खूप जास्त असते. म्हणजे नॉर्मल बिझनेस मॉडेल जे असतात ते साधारणपणे आपण असं म्हणू की 100 रुपीज टाकल्यानंतर 80 रुपयाचा तुमचा सेल होत राहतो आणि 20 रुपीजचा तुमचा स्टॉक तो असतो तिथे. राईट. इथे ते सुरू झाल्यावर मला असं कळालं की यार आपल्याला काही पैसे मिळत नाही आणि आपण फक्त काम करतोय. 3 वर्षानंतर तीच फिलिंग येत होती. ते नाही स्टार्टेड की ह्यावर आपल्याला आता वेगळ्या पद्धतीने काम करावं लागणार आहे. तर सगळ्यात जास्त याच्यामध्ये ना वर्किंग कॅपिटल उभं करणं हे चॅलेंजेस ही ऑनगोईंग प्रोसेस आहे, हे मला उतरल्यावर जाणवलं. सो लॉजिकली जरी मी उतरलो असेल या बिझनेसमध्ये, तरी ॲक्च्युअल व्हॉट यू हॅव टू लर्न ऑन रियालिटी चेक तो मला ते तेव्हा मिळाला करेक्ट. सुरू केल्यानंतर. बरोबर.
म्हणजे ऑफकोर्स सुरू करायच्या आधीची एक वेगळी चेकलिस्ट हो, हो. आणि सुरू केल्यानंतर रोजच्या रोज एव्हरीडे फील्डवरती जे वेगळे वेगळे अनुभव किंवा चॅलेंजेस येत आहेत त्याची ती वेगळी चेकलिस्ट तर असणारच. आणि मग व्हॉट वॉज युअर म्हणजे या पूर्ण कालावधीमध्ये तुम्ही जसं म्हटलं 3 वर्षापर्यंत कसं झालं, त्याच्यानंतरही कशा गोष्टी त्याच त्या रिपीट होत होत्या किंवा चॅलेंजेस येत होते, तर तुमच्या हिशोबाने मला असं वाटतं की यू मस्ट बी हॅव्हिंग अ फॉर्म्युला राईट, की हे असं आपल्याला करायचं आहे किंवा यु नो दिस इज माय वे ऑफ डीलिंग विथ दीज चॅलेंजेस किंवा एक तुमची एक प्रोसेस असेल, तर व्हॉट वॉज दॅट लाईक? बेसिकली बिझनेसमध्ये उतरल्यानंतर प्रत्येकाचे काहीतरी ॲस्पिरेशन्स असतात की आपल्याला आणि पर्पज असतं की मला का करायचं आहे आणि कुठपर्यंत जायचं आहे मला. सो आय वॉज व्हेरी मच क्लिअर की ज्या गोष्टीत आपण उतरतो आहे तो बेसिकली आपल्याला त्याच्यात बेस्ट ऑफ द बेस्ट गोष्टी. आता सी व्हेन वी से के एंटरप्रिनर, सो एंटरप्रिनरला सोसायटीचा विचार हा सेंट्रिक असतो की मला काय बेस्ट ऑफ द बेस्ट द्यायचं आहे माझ्या सोसायटीसाठी, मी ज्या क्षेत्रात काम करतो आहे तर मला काय बेस्ट ऑफर करायचं आहे जे इथल्या लोकांना मिळत नाही. कारण मी हेल्थकेअरमधला होतो. सो हेल्थकेअरमध्ये काम करत असताना ना मेट्रो सिटीजमध्ये ज्या गोष्टी मिळतात त्या बाकीच्या सिटीजमध्ये मिळत नव्हत्या. मग मला हे कुठेतरी हिट होत होतं की यार असं काय, म्हणजे इतकी कॉन्ट्रोवर्सी काय. म्हणजे एखाद्या नागपूरच्या माणसाला किंवा संभाजीनगरच्या माणसाला किंवा नांदेडच्या पेशंटला मुंबई पुण्याला ज्या गोष्टी डिव्हायसेस अवेलेबल होतात त्या त्यांना तिथे मिळत नाही आहेत. सेम आजार असताना पण त्या मिळत नाही. सो हे करत असताना मला सगळ्यात महत्त्वाचं जाणवलं की आपल्याला त्या लेवलला पोचायचं आहे आणि त्या लेवलचे प्रॉडक्ट्स आपल्याला अवेलेबल करायचे आहेत किंवा त्या पद्धतीने आता जायचं आहे. त्यांना पण ते राईट्स आहेत ना ते मिळण्याचे, त्यांनाही सेम आहे. म्हणजे जे लाईफ जे आयुष्य मुंबई पुण्यातला माणूस जगतो तोच तो तिकडचा पण जगतो. सो देन आई थिंक कि नहीं यार अपने को अभी वहाँ पे जो मिल रहा है वो अपने पास भी चाहिए. So that was like the motivation. मोटिवेशन That was something that kept you की नाही आपल्याला हे करत राहायचं आहे आणि पुढे चालत राहायचं आहे. मग मी खूप मल्टीनॅशनल कंपन्या मग त्या पद्धतीने घेत गेलो. मग ते बास्केट वाढवत गेलो. मग ज्या गोष्टी तिथे मिळतात, ज्या दिल्लीत मिळतात, ज्या मुंबईत मिळतात, मग ते मला नंतर हळूहळू एक गोष्ट जाणवायला लागली की आपण आता थोडंसं 2 स्टेप अहेड जायला पाहिजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. मग काही इम्पोर्ट करायला आम्ही लागलो. मग वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मी जेव्हा अटेंड करायला तिथे गेल्यानंतर मला लक्षात येत गेलं की यार ह्या पण आपण देऊ शकतो, ह्या पण आपण देऊ शकतो. मग एका स्टेजला आपण आता आपलं जॉग्राफिकली पण आपण वाढायला पाहिजे असं माझ्या त्याच्यानंतर ते लक्षात आलं. राईट. येस सर, या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला मला म्हणजे बिकॉज आय एम एन एंटरप्रेन्युअर मायसेल्फ म्हणून हा स्पेसिफिकली एक प्रश्न विचारावासा वाटतो की बिझनेसमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की देर इज नो सेफ्टी नेट. तुम्ही कुठून पडू शकता, कसे पडू शकता, खाली काही प्रोटेक्शनला तुम्हाला आहे का नाही आहे, देर इज नथिंग. पण आपल्याला ती बिझनेस वाढवत नेताना, जॉग्राफिकली एक्सपॅन्ड करत असताना, आपले सर्व्हिसेस एक्सपॅन्ड करत असताना आपल्याला आपली एक सेफ्टी नेट बनवत जावी लागते. व्हॉट हॅज युअर प्रोसेस बीन लाईक फॉर दिस? ओके, छान आहे हा प्रश्न. ॲक्च्युली छोटीशी एक गोष्ट सांगतो म्हणजे मी जी मलाच माझी ओपन झालेली ती तेव्हाची की मी ते रिलेट केलं. म्हणजे लहानपणीच्या आपण ज्या गोष्टी ऐकल्या असायच्या ना तर त्या मी त्या कुठेतरी त्या रिलेट करू शकलो त्या माझ्या बिझनेसशी. माझे आजोबा वगैरे सांगायचे की विहीर जेव्हा आपण खणतो ना, विहिरीला पाणी लागल्यानंतर तर सगळ्यात पहिलं काम काय करायचं असतं, त्या विहिरीतल्या पाण्यानेच ती विहीर पक्की बांधून घ्यायची असते. करेक्ट. मग ती भरू द्यायची. त्याच्यानंतर तुम्ही सेकंड स्टेपमध्ये मग ते शेततळ्याकडे जा, मग आणखीन पाण्याचा साठा वाढवा, मग तुम्ही मोठ्या तळ्याकडे जा, मग अशा पद्धतीने तुम्ही ते जा. पण पहिली ती विहीर त्या पाण्याने बांधून घेणं गरजेचं असतं. सो दॅट कुड बी म्हणजे ती सेफ्टी नेटच्या त्या डेफिनेशनमध्ये मला वाटतं बसून जाईल. ती एकदा पक्की बांधल्यानंतर तुझं ते पाणी पण तिथे चांगलं प्रिझर्व होणार आहे. हो. त्याचं इव्हॉपरेशन पण कमी होणार आहे आणि ते पर्कोलेट पण होणार नाही आहे फारसं भिंतींमध्ये. करेक्ट. सो ती एक स्टोरी. दुसरं बेसिकली हे कुठेतरी मी ते रिलेट करू शकलो बिझनेसमध्ये. आणि सी
एंटरप्रेनरसाठी देर इज नो सेफ्टी नेट हे जरी परफेक्ट असलं हा आहेच प्रश्नच नाही. म्हणजे व्हॉट आय मीन टू प्रश्नच से की नाही. बाय डिफॉल्ट सेफ्टी नेट नाही हा तर तो नाहीच आहे. हम्म. पण ॲट द सेम टाइम एंटरप्रिनर बरोबर ना त्याबरोबर मी ते 3 ई जोडतो तुला ह्याच्यामध्ये. एक तर मी नेहमी म्हणतो की ती एक एनर्जी पाहिजे तुमच्यामध्ये आणि कंटिन्युअसली तुमचा एक्सपेरिमेंट्सचं तुमचं नेचर पाहिजे. देर इज नो फिक्स फॉर्म्युला म्हणजे की हे केल्याने किंवा मी यशला असं कर बिझनेस म्हणून तो सक्सेसफुल होणार नाही आहे. माझं बिझनेस मॉडेल हे माझं आहे. बरोबर आहे, माझे एक्सपेरिमेंट्स हे मी केलेले आहेत ना. बरोबर आहे. म्हणजे कितीही त्याच्यावर पुस्तकं येऊ दे, कितीही त्याच्यावर वाचन होऊ देत, देर इज नो फिक्स्ड फॉर्म्युला. म्हणजे किराणाचं दुकानही 4 वेगळ्या ठिकाणी 4 वेगळे बिझनेस करतायत. म्हणजे सेम तुम्ही सेम माल ठेवला, सेम इंटिरियर केलं, सेम सगळं केलं तरी सुद्धा देर इज डिफरन्स इन रेव्हेन्यू. एक्झॅक्टली. म्हणजे इव्हन एखादा मॅन्युफॅक्चरर सेम मशीन कुठून तरी जर्मनीतनं इम्पोर्ट करतो आणि दुसरा पण तो तेच करतो, पण याचा फॉर्म्युला वेगळा आहे, याचे एक्सपेरिमेंट्स करण्याची याचं रिस्क ॲपेटाईट वेगळं आहे खास करून, ह्याचे वेगळे ते सगळे. आणि तिसरा ई मी काय म्हणेल तुला सांगू का, एक एनर्जी झाला, एक्सपेरिमेंट झाला आणि तुम्हाला येणाऱ्या एक्सपिरियन्सेस यातनं तुम्ही जर शिकत नाही गेलात ना तर यू विल बी देन इट्स ऑल नॉट वर्थ इट. मग तो तुम्ही सिंकमध्ये अडकत गेलेला आहे त्याच्यात. करेक्ट करेक्ट. सर या सगळ्या प्रवासात कधी अशी वेळ आली का, म्हणजे आय थिंक यु नो एखादा बिझनेसमन जेव्हा बिझनेस सुरू करतो तेव्हा तुम्ही म्हटलात ऑलरेडी की ॲस्पायरेशन्स असतात, पर्पज असतं. पर्पज मोटिवेट्स यू ऑन अन एव्हरीडे बेसिस. प्लस मला असं वाटतं की मी जर का ए पासून निघालोय आणि मला बी पर्यंत पोहोचायचं आहे तर दॅट बी इज माय ॲस्पायरेशन. तर मी किती प्रवास ऑलरेडी माझा झाला आहे, दॅट इज ऑल्सो अनादर मोटिवेशन की ओके मी पोहोचतोय बीकडे, माझ्या ॲस्पायरेशनकडे, माझ्या त्या अल्टिमेट गोलकडे मी हळूहळू पुढे पुढे जातोय. या सगळ्या प्रवासामध्ये आय थिंक द डिप्रेशन इज प्लेज आय मीन डिप्रेशन इज अन अनअवॉइडेबल थिंग. वेन आय से डिप्रेशन इन बिझनेस इट्स बेसिकली की आपल्याला वाटतायत तशा नाही होत आहेत गोष्टी, किंवा फेल्युअर्स आहेत, किंवा जसं तुम्ही म्हणालात एक्सपेरिमेंट्स चालू आहेत पण एक्सपेरिमेंट्समधनं जे फायनल यायला पाहिजे रिझल्ट तो मिळत नाही आहे, किंवा वॉट एव्हर सॉर्ट. म्हणजे आय थिंक बिझनेसमध्ये काय काय अप्स आणि काय काय डाऊन्स येऊ शकतात, दॅट इज इट्स अ ह्यूज प्लॅथोरा अँड इट्स अ वाईड स्पेक्ट्रम. तर तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही हे सगळे अनुभव घेत गेलात, जेव्हा तुम्ही खूप सारे एक्सपेरिमेंट्स केल्या आणि जेव्हा तुम्ही एक्सपान्शन केलं, एक 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 पुढे जात होतात, काही गोष्टी छान झाल्या असतील, काही गोष्टी छान नसतील झाल्या, स्पेसिफिकली अबाउट काही गोष्टी छान नसतील झाल्या त्याच्याबद्दल माझा हा पुढचा प्रश्न आहे की वॉज देअर अ पॉइंट वेन यू वॉन्टेड टू गिव्ह अप, की बस यश बस हो गया, गाशा गुंडाळो घर जाओ? सुदैवाने ना तो माझ्या आयुष्यामध्ये मी बिझनेस सुरू केल्याच्या वर्ष दीड वर्षातच आला होता. ओके ओके नाईस. हां, पण खूप दुर्दैवी घटना घडली होती ती. माझा पहिला बिझनेस मी एका त्याच्यानंतर जी काही लोकं माझ्याबरोबर जोडली गेली होती, तर एक जण होता खास करून माझ्या जवळचा, तो तर त्याची फॅमिलीचा खूप मोठा एक अपघात झाला आणि त्यांनी इमिजिएटली बॅकआउट जायचं त्यांनी ठरवलं तिथे, की नाही आता माझ्यावर जबाबदारी आहे फॅमिलीचं, कारण त्याचे बरेच वडील, भाऊ, त्याचे फॅमिलीतले खूप लोक, तो एक मिसहॅप खूप मोठा होता, व्हेरी अनफॉर्च्युनेट ते. तो म्हणे की मला आता बाहेर पडायचं आहे याच्यातनं. तो आय सेड ओके, कारण तो काही हेच नव्हतं. पण दॅट वॉज द पॉईंट की आता मी काय करू, म्हणजे कारण तुम्ही एखादा प्रोजेक्ट जेव्हा घेतात हातात तर तेव्हा तुमच्याकडे ना ते डाऊन द लाईन कुठले तरी वेगळे 3 वर्षाचे, 5 वर्षाचे, 10 वर्षाचे ते स्वप्न असतात बरोबर, खास करून की आपण असं जाऊ असं जाऊ असं जाऊ. पण ते वर्ष दीड वर्षात ते सगळ्या गोष्टी अशा हे झालं. आणि वरून सगळ्यात खास करून म्हणजे आपलं परत सोशल सर्कल बघ, आम्ही म्हटलो होतो ना असं होतं तसं होतं, फंड्स याचे ते चॅलेंजेस टिपिकल होते. सो मला त्या पॉईंटला असं वाटलं की मी खूप असा अगदी एकांतात जाऊन असा खूप जास्त विचार केला, इमोशनल झालो मी की अब बहुत हो गया यार, अपन अपना वापस अच्छा जॉब छोड़ के आए थे, रिस्टार्ट करते वैसे. सो ती एक रात्र गेली तेवढी फक्त. पण वडील एक माझ्या खूप पॉझिटिव्ह स्ट्रेंथ देणारं स्टेटमेंट त्यांनी केलेलं होतं की खास करून मारवाडी कम्युनिटी ना
बिझनेसच्या ऑप्शनला सेकंड, जेव्हा एखादा बिझनेस त्यांचा फेल्युअर होतो तेव्हा त्यांच्याकडे नोकरी हे ऑप्शनच नाही आहे. त्यांच्याकडे हे दुसरं ऑप्शन हे बिझनेसच आहे, दुसरा बिझनेस. दुसरा बिझनेस आहे. मग तुम्ही किराणा करत असाल तर तो कपड्याच्या बिझनेसमध्ये जाईल, कपड्याचा करत असाल तर तो कुठलं तरी जाईल. सो तू जर चाललाय तर तुला आता युटर्न नको घेऊस तू. करेक्ट. हे माझ्यासाठी खूप स्ट्रेंडिंग स्टेटमेंट होतं त्यांचं. नाईस. सो ती रात्र तेवढी गेली फक्त. सो युअर प्लॅन ए वॉज बिझनेस, प्लॅन बी वॉज बिझनेस, प्लॅन सी वॉज बिझनेस, प्लॅन झेड वॉज बिझनेस. ए टू देर इज नो टर्निंग बॅक. नाईस. नाही म्हणजे हा बिझनेस नाही चालला तर दुसरा करू, पण येस. जॉब की तरफ नाही बुडणार. आय थिंक दॅट वॉज युअर बिगेस्ट USP. आणि मला असं वाटतं आजकालच्या जनरेशनकडे नाही राहिलेलं हे डेडिकेशन. म्हणजे द मोमेंट वन बिझनेस डझंट रन, म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे आजच्या जनरेशन बद्दल? बेसिकली एक यश, मी एक सांगू का, बिझनेसमध्ये मला काय यायचं आहे हेच लोकांना क्लिअर नाही आहे. मला फार गंमत वाटते रे की बिझनेसमध्ये म्हणजे मला काहीच माझ्या मुलाला जर काही जमलंच नाही, बघू त्याला काहीतरी एखादा बिझनेस टाकून देऊ. इज इट दॅट सिम्पल? म्हणजे एखादा अख्खा आयुष्य नोकरीत घातलेला माणूस, त्याचा मुलगा जर अकॅडमिकली किंवा कुठल्या याच्यामध्ये तो जर चांगला परफॉर्म करत नाही आहे तर त्याचं खूप इज ऑफ वे स्टेटमेंट असतं. ते असं एकदम इझिली बोलतो तो की बघू जमलं तर कुठे लागलं तर ठीक आहे, नाही तर त्याला बिझनेसमध्ये टाकून देऊ. माझं म्हणणं काय आहे की बिझनेस जर करायचा तर यू शुड बी पॅशनेट अबाउट इट यार. इट्स नॉट अ बॅकअप हाँ, ऑप्शन. तो बॅकअप ऑप्शन होऊच शकत नाही, कारण तो इट इज गोइंग टू बी इन टू सिंक बॉस. तो वो गड्ढे में ही जाने वाला है. वो किती पण तुम्ही त्याला फंडिंग द्या. आणि ते बिझनेस म्हणजे असं नाही आहे की मी पैसे दिले आणि ते माल आणला आणि माल विकला, म्हणजे ते नाही. इट इज 24/7. तुमच्या डोक्यात सतत तो बिझनेस पाहिजे, तुमच्या डोक्यात सतत एक्सपान्शन्स पाहिजे, तुमच्या डोक्यात सतत क्रिएटिव्हिटी पाहिजे, काही ना काहीतरी ते चॅलेंजेस फेस करण्याची सवय पाहिजे. आता जी लोक असा विचार करतात की काहीच जमलं नाही तर मी याला बिझनेस टाकून देतो, तो 1 वर्षानंतर तो मुलगा तो कुठेच नसतो आणि त्या 5 वर्षानंतर तो परत तो घरी बसलेला असतो. आणि वडिलांनी जी काही कमवलेले पैसे त्याला दिलेले असतात ते कुठेतरी तेही फायनान्शियली क्रंचमध्ये आलेले असतात आणि तो मुलगा पण क्रंचमध्ये आलेला असतो. आणि अल्टिमेटली तुम्ही तुमचं पॅशन जर नसेल तर तुम्ही नका उतरू बिझनेसमध्ये. बी स्ट्रेट फॉरवर्ड. ह्या जनरेशनला असंच वाटतं की आज आपण सुरू केलं तर लगेच उद्या काहीतरी कुठं व्हर्च्युअली कुठून तरी काहीतरी नॉलेज घेता. असं नाही आहे यार. यू शुड बी व्हेरी ग्राउंडेड. तुम्ही त्या जमिनीवर राहा, कनेक्टेड राहा, तुम्ही कंटिन्युअसली. म्हणजे तुम्हाला ते सगळं सोडून द्यावं लागणार. तुम्हाला सॅक्रिफायसेस आहेत खूप मोठे. ट्रू. म्हणजे ते 10 ते 6 पॅटर्न नाहीच आहे. ज्यांना 10 ते 6 पॅटर्न पाहिजे त्या लोकांनी यूज नाही, तो विचार पण करू नये बिझनेसमध्ये यायचा. म्हणजे तो 24/7 तो तुमच्या डोक्यात पाहिजे, सतत तुमच्या डोक्यात पाहिजे. ट्रू. आणि ऑफकोर्स म्हणजे ते जर असेल मग तुमची ती फॅमिली, वन्स इट हॅज बीन प्रूव्ड, मग तुमची फॅमिली पण तुम्हाला सपोर्ट करते ट्रू. या बाबतीत. सो आजकालच्या मी कोणत्या यांना काही म्हणणार नाही जेन्झीज वगैरे बद्दलचं, कारण ते खूपच इम्पेशंट आहेत ते. पण अशी काही आहेत ना त्यांच्यामध्ये, त्यांच्याकडे क्रिएटिव्ह आयडियाज खूप आहेत. फॉर्च्युनेटली या लोकांकडे ना आजकाल फंड्स खूप इझिली अवेलेबल होत आहेत. स्टार्टअप्समधनं यांना खूप चांगले फंड्स मिळत आहेत. आता ते त्यांनी कसे युटिलाइज करायचे आणि कशा पद्धतीने ते वाढवायचं हे त्यांच्या हातात आहे. म्हणजे मला एक छोटी स्टोरी मी तुला सांगतो. साधारणपणे 2001च्या दरम्यानची 24-25 वर्षापूर्वीची गोष्ट असेल की मला जाणवलं की माझ्या हातात खूप ऑर्डर्स चांगल्या येत आहेत आता काही गोष्टींच्या. सो बँकेत मी अप्लाय केलं की बाबा हे काय असतं, मला फंड्स, मला ते CC मला घ्यायची आहे म्हणून. आणि होईल का CC? तर ते म्हणे हो होईल ना, मिळेल ना तुम्हाला. म्हटलं कितीची पाहिजे? आता ही तेव्हा मी काहीतरी 3 लाख वगैरे मागितले होते. 3 लाखाची CC द्या मला, 3-3.5 लाखाची समथिंग काहीतरी बोललेलो. मला काहीच माहीत नव्हतं. हे द्या, ते द्या, ते द्या, ते द्या. तेव्हा महिनाभर ते डॉक्युमेंट्स देत होतो. 2 महिन्यानंतर मग त्यांनी ते व्हिजिटला आले, तेव्हा ते व्हिजिटला यायचे बँकर्स तुमच्याकडे. मग त्यांनी ते सगळं पाहिलं. माझं आपलं छोटंसं सगळं ते काम होतं. नाही म्हणे तुम्हाला आता ती 40,000ची तुम्हाला ते आम्ही CC देऊ. ॲक्च्युली माझ्या हातामध्ये तेव्हा खूप ऑर्डर्स होत्या आणि मला हे माहीत नव्हतं की माझे ते पेमेंट्स येणार आहेत की नाही, पण ऑर्डर्स होत्या माझ्या हातात.
आणि तुला आठवत असेल की तो काळ असा जरा बऱ्यापैकी लोड शेडिंगच्या काळातली गोष्ट आहे ती. आणि अशा मला ना बेसिकली त्या डिझास्टरमध्ये ऑपॉर्च्युनिटीज तेव्हापासून शोधायची सवय लागलेली आहे. तर मला लक्षात आलं की याच्यामध्ये जे लागणारी गोष्ट आहेत, ह्या लोड शेडिंगच्या रिलेटेड जे हॉस्पिटलला लागणाऱ्या काही हेल्थ केअरला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण आणू शकतो आणि त्याच्यात आपण जर केलं तर आपण खूप चांगल्या पद्धतीने बूस्ट मिळू शकतो आपल्याला. सो मी बँकेत गेलो, त्यांनी मला 40,000ची ती CC दिली. मी म्हटलं यार काय करायचं. इट वॉज सो डिसअपॉइंटिंग की यार हे सगळंच आता परत आता कसं उभं करायचं, परत आता कुठून फंड्स आणू, मी काय करू काय नाही. सो आय सेड ओके, हा आपण चॅलेंज करू. यू वोंट बिलीव्ह, मी ॲडव्हान्समध्ये तेव्हा त्या ऑर्डर्स घेतल्या होत्या. मी परत म्हणेन की मी सेल्समध्ये काम केल्यामुळे कन्व्हिन्सिंग आपली ती जमायची मार्केटिंग ॲज बीइंग USP. त्या याच्यामध्ये तर सगळ्यांकडनं 50% मी जमा केले. मी गेलो नॉर्थ साईडला, तिथून ते सगळं तर आणलं आणि नॉर्थ साईडहून तो दॅट वॉज माय फर्स्ट कन्साइनमेंट. टेम्पोवरून माल आणलेला तो पहिला माझा तो कन्साइनमेंट. दॅट टू की बँकेचे 40,000 आणि वरचे मला जे काही ते ॲडव्हान्स घेत गेलेलो. त्या ह्याच्यातनं लोकांनी पण ट्रस्ट ठेवला की हा कुठे जाणार नाही, कारण मी समोर दिसत होतो 2-3 वर्षापासून त्यांना. राईट. पण ह्या जनरेशननी ना हे बेसिकली हे स्टकअप होतात. राईट. प्रत्येक याला सोल्युशन आहे. आणि मी परत म्हणेन की बेसिकली एंटरप्रेनर म्हणजे कोण आहे की बाबा रे इनोव्हेटिव्ह काहीतरी आयडिया आणणे, सोसायटीला पूरक अशा काहीतरी त्या गोष्टी आणणे, प्रॉब्लेम सॉल्विंग तुमचा ॲटिट्यूड असणे. आणि ऑलवेज प्रॉब्लेम्स हा बेसिकली वाटलाच नाही पाहिजे, त्याला तुम्ही छान शब्द द्या ना, चॅलेंजेस येत नाही यार. तो प्रॉब्लेम नाहीच आहे, चॅलेंजेस. आणि तो चॅलेंजेस म्हटलं तर माणसाला मग तो सोल्युशन्स पण सापडतात. यार इसमें से कुछ तो भी आगे निकलने का है अपने को. तर मला ह्या पुढच्या पिढीला नक्कीच हे सांगायला आवडेल. बेसिकली हा सगळा पार्ट चालू असताना, बिझनेसेस करत असताना एक फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनर जे असतात ना, ते एक माझ्या दृष्टिकोनातनं एका ठिकाणी त्यांच्या मला वाटतं असं की ते त्यांच्या कॉम्पिटिटरला ना ते एनिमीसारखं ट्रीट करतात. दे आर नॉट एनिमीज, ही रेस आहे ना. मग तो रेसमध्ये धावणारा माणूस हा कुणीतरी पुढे जाणारा असतो त्या ह्याच्यामध्ये, तो शत्रू थोडीच आहे तुमचा. सो ही जनरेशन म्हणा किंवा आधीची पण लोक अननेसेसरी त्या स्पर्धकाला ते शत्रू समजायचे आणि समजत आले रादर. अरे मिळून बिझनेस करा. जो पुढे जाणार आहे, ज्याच्या आयडियाज आहेत, ज्याच्याकडे तो स्टफ आहे, तो पुढे जाणारच आहे डेफिनेटली. सर, आत्ता तुम्ही जस्ट जेनझी किंवा आत्ताच्या जी काय म्हणतात त्याला उभरती हुई पिढी आहे त्याच्याबद्दल एक बरंच 2-3 छान गोष्टी सांगितल्यात. मला एक तुम्हाला प्रश्न असा विचारायला आवडेल की एक मेसेज जो तुम्हाला जेनझीला आवर्जून द्यायला आवडेल, व्हॉट वुड दॅट बी फॉर इन टर्म्स ऑफ बिझनेस अँड स्टार्टअप्स? ओके. खास करून मी आता ह्या मुलांशी जेव्हा बोलतो ना, तर ही मुलं आल्यानंतर हे बेसिकली यांना खूप घाई आहे. म्हणजे ऑल्दो दे आर म्हणजे फर्स्ट जनरेशन ते एंटरप्रेनर जरी असले, स्टार्टअप्सवाले लोक आहेत, तर त्यांना खूप घाई झालेली आहे सगळ्या गोष्टींची. मग ते हे करायचं ते करायचं, थोडी थेरी वाचलेली असते, थेरॉटिकल नॉलेज असतं, कुणीतरी कुठल्या तरी इन्फ्लुअन्स. आय वुड रादर से मॅक्सिमम थेरॉटिकल नॉलेज. हां. सो ह्या लोकांना काय आहे की ऑटो पायलट मोडवर बिझनेस टाकला पाहिजे. दोन प्रकारचे मिथ्य आहेत. म्हणजे की एक तर ऑटो पायलट मोडला तुमचा बिझनेस गेला पाहिजे आणि ते वर्क लाईफ बॅलन्स तुमचं काहीतरी ते एक नवीन टूम आलेले आहेत ह्याच्या 2 गोष्टींच्या. बिझनेस ऑटो पायलट मोडवर टाकणं म्हणजे वो कुछ दिन के बाद में ऑटो का पायलट बनना है जैसा है. आणि वर्क लाईफ बॅलन्स तुम्ही जे काही म्हणतात, तो वर्क लाईफ बॅलन्स जर तुम्हाला करायचं आहे, कारण तुम्हाला वन्स यू चूज की मला एंटरप्रेनर बनायचं आहे, तर वर्क लाईफ बॅलन्स प्रकरण काय आहे म्हणजे 24/7 तुम्हाला कामच करायचं आहे. नॉट फिजिकली, पण तुमच्या डोक्यात सतत तेच पाहिजे ना बिझनेस, बॅक ऑफ द माइंड. तर तुम्ही ते बॅलन्स करून असं काय क्वालिटी टाईम स्पेंड करणार आहे. माझं हे म्हणणं आहे की ह्या 2 गोष्टी ह्या सगळ्या मिथक कथा आहे माझ्या दृष्टिकोनातनं. हे मिथ आहे. ऑटो पायलटवर बिझनेस हा कधीच रन होत नसतो. फर्स्ट जनरेशननी तर बिलकुल त्याचा विचार करू नये.
आणि वर्क लाईफ बॅलन्सचा विचार हा तुम्ही एकदा वन्स यू गेट सेटल इस्टॅब्लिश आफ्टर 10 इयर्स 15 इयर्स 20 इयर्स 2 डिकेड जाऊ द्या 3 डिकेड जाऊ द्या त्याच्यानंतर तुम्ही तो विचार करा त्याचा. आणि ऑटो पायलट मोडला मी थोडंसं मॉडिफाय करेल की तुम्ही सिस्टीम बेस्ड बिझनेस करा, सिस्टीम इस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करा, पण सुरुवातीची 5 वर्ष स्वतः अपफ्रंट राहा, तुम्ही फ्रंटवर राहा, तिथे लढा तुम्ही. So autopilot is an eventual process. हां. You can't say की you know what I want to start a business which is running on autopilot. म्हणजे it can't be from the start ना. नाही ऑटो पायलट ही कन्सेप्टच मला मान्य नाही फ्रँकली सांगायचं तर. Right. फ्रँकली सांगतो म्हणजे तुम्ही जोपर्यंत बिझनेसमध्ये आहात तोपर्यंत ऑटो पायलट हा कन्सेप्ट नाहीच पाहिजे. तुम्हाला जर ग्रोथ हवी असेल तर, तुम्हाला जर बिझनेसला स्टेथेस्को मोडवर टाकायचं आहे तर मग ते ऑटो पायलट वगैरे हे गुडी गुडी शब्द तुम्ही वापरा त्याच्यासाठी. करेक्ट. मतलब जो है जितना चल रहा है उतना चलता हा है. कारण मग मग तो वर ग्रोथ जाऊ- नाहीये त्याला ऑटो पायलटला तुम्ही, कारण तुम्ही नाळ तोडताय मार्केटची. मग तुम्ही ऑटो पायलट मोडवर जातायत म्हणजे काय, कुठेतरी तिसऱ्या ठिकाणी जाऊन बसताय आणि बिझनेस कोणाच्या तरी हातात हँडओव्हर करतायत तुम्ही. करेक्ट. असं नाही होत. हा बिझनेस हा तुम्हाला एखादा मॅन्युफॅक्चरर असेल तर त्याला फ्लोर शॉपवर राहावंच लागतं, एखादा रिटेलर असेल तर त्याला त्या काउंटरवर उभंच राहावं लागतं, होलसेलर असेल तर त्याला त्या याच्यामध्ये Warehouse मध्ये बघावंच वेअरहाऊसमध्ये त्याला लागतं. बसावंच लागतं. डे टू डे त्याचा कस्टमर कनेक्ट झालाच पाहिजे, तरच त्याची लिगसी. कारण ह्या इंटरकनेक्टेड गोष्टी आहेत बेसिकली. करेक्ट. यातनं तुम्ही जर ग्राउंडेड असाल, तुम्ही जर कनेक्टेड असाल तर तुमची लिगसी फॉर्म होणार आहे. अदरवाईज फर्स्ट जनरेशनने बिझनेस चालू केला, फर्स्ट जनरेशन त्याच्यानंतर तो संपून गेला तिथेच. Correct. तुमच्या त्या कारण सेकंड जनरेशनला पुढे फक्त ऑटो पायलटच करायचं. ऑटो पायलटच करायचं. राईट. येस. आणि सर इफ वी कम टू यू नाव, आता मला असं वाटतं 25 वर्ष तुम्हाला झालेत या क्षेत्रामध्ये आणि बिझनेस करून सुद्धा. तर 25 वर्ष 2.5 डेकेड्स बिझनेस केल्यानंतर आज तुमचा स्वतःचा वर्क लाईफ बॅलन्स कसा आहे? खूप छान आहे. बेसिकली मी माझ्या छंदांमध्ये चांगल्यापैकी रमणार आहे. माझ्या आवडीनिवडी खूप मी जपतो, सगळ्या व्यवस्थित करतो. आता बेसिकली फिजिकल ॲज वेल ॲज मेंटल, म्हणजे मी माझ्या त्या डिसिप्लिन जे माझं आहे त्या माझ्या आता त्या DNA मध्ये मी इंजेक्ट करू शकलो, इन्फ्यूज करू शकलेलो आहे की मला बिझनेसमध्ये इतका वेळ मला रोजच्या रोज द्यायचा आहे. त्या व्यतिरिक्त माझ्या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित मेंटेन करून हवा. आत्तापर्यंत बायकोच्या काही कंप्लेंट असतील, मुलांच्या काही असतील तर अजूनपर्यंत असे इंटेन्सली माझ्यापर्यंत आलेल्या नाही आहेत, पण होपफुली नाही आहेत. राईट. पण जे छंद आहेत मी ते व्यवस्थित आणि इवन आय हॅव नोन यू टू बी अ व्हेरी सोशल पर्सन. तुम्ही नेटवर्किंग पण करता, तुम्ही रेग्युलरली लोकांमध्ये पण असता. आणि मला असं वाटतं की वर्क लाईफ बॅलन्समध्ये ना, इट्स नॉट जस्ट अबाउट वेअर यू आर फिजिकली. म्हणजे तुम्ही फिजिकली 9 ते 6 ऑफिसमध्ये आहात, दॅट इज अ पार्ट ऑफ डिसिप्लिन. पण मला असं वाटतं बिईंग बिझनेसमॅन, बिईंग एंटरप्रेन्युअर्स, आपल्या 24 तास डोक्यामध्ये काय चालू असतं तर तो बिझनेसच चालू असतो. एक्झॅक्टली. कारण शेवटी यू व्हेरी राईटली सेड की ग्रोथ पाहिजे असेल तर तुम्ही ती सोडू नाही शकत. आज तुम्ही विचार कराल की उद्या मला नवीन या शहरामधनं एन्क्वायरी पाहिजे, मला उद्या अजून 4 प्रोडक्ट आणायचे आहेत, युअर एस्पिरेशन्स आर ग्रोईंग, सो यू हॅव टू कीप थिंकिंग अबाउट इट. त्यामुळे मला असं वाटतं वर्क लाईफ बॅलन्स ना, इट्स अ व्हेरी तुम्हाला लिमिट करणारी कॉन्सेप्ट आहे की ठीक आहे, म्हणजे आय विल ॲग्री हाफ ऑफ इट की ऑफिसमध्ये तुम्ही किती वेळ आहात आणि तुम्ही बाकीच्या तुमच्या पर्सनल फॅमिली, सोशल, स्पिरिच्युअल लाईफमध्ये किती आहात, ते फिजिकली असायची गोष्ट वेगळी झाली. पण मेंटली आय थिंक इवन वेन आय एम सिटिंग विथ माय फ्रेंड्स, आय एम बॅक ऑफ माय माइंड थिंकिंग अबाउट बिझनेस ओनली. आणि ओव्हर द पिरियड तुम्हाला तिथे ऑपॉर्च्युनिटीज फाइंड आउट झाल्या पाहिजे. मी जसं सुरुवातीलाच म्हटलं ना यश, की मदत घ्या आणि मदत करा. सो आयदर मदत घ्या, मग त्या आयडियाजची पण मदत घ्या ना. मदत म्हणजे काय फक्त पैशांची मदत नाही झाली, आयडियाजची मदत घ्या. वेगवेगळ्या संकल्पना असतात आणि प्रत्येकजण आज समजा यू नेवर नो की म्हणजे तुझी एखादी टीप माझ्या बिझनेससाठी म्हणजे असं होईल की समुद्रातनं एक मोती मिळाल्यासारखी ती टीप सिद्ध आणि होऊ शकते. माझ्यासोबत झालं ना रिसेंटली, वेन आय वॉज त्या दिवशी तुमच्या ऑफिसमध्ये, वेन वी वर जस्ट हॅव्हिंग अ कॅन्डिड कॉन्व्हर्सेशन, आणि तुम्ही मला म्हणजे आय वॉज टेलिंग यू की मला या क्षेत्रात उतरायचं आहे आणि कंप्लायन्स इश्यूज आहेत आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट दिस दॅट इज हॅपनिंग. आणि आय थिंक वन टिप दॅट आय गॉट फ्रॉम यू फ्रॉम दॅट कॅन्डिड कन्व्हर्सेशन वॉज की यश शुरू कर दे, वो कंप्लायन्स का देखेंगे बाद में क्या करना है. तर मला असं वाटतं की दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट फॉर मी. म्हणजे
हे मेडिकल टुरिझम आणि दिस अँड दॅट अँड यू बिंग अन एक्सपर्ट इन टू द इंडस्ट्री, मला खूप सारे डाऊट्स होते, खूप साऱ्या गोष्टी अनक्लिअर. आय टोल्ड यू ना, मला एक ब्रेन फॉग होता की ह्याला इसमें से रास्ता कैसे ढूंढू. पण आय थिंक द बेस्ट वे ऑफ दैट, आय थिंक द बेस्ट टेक अवे ऑफ दैट कन्वर्सेशन वॉज की शुरू कर दे, बाद में कंप्लायन्स देखेंगे क्या करना है. म्हणजे मी कंप्लायन्सला अबाईड करून बिझनेस करू का मी बिझनेस करू आणि मग कंप्लाय करू. एक्झॅक्टली. तर व्हॉट कम्स द अंडा और द मुर्गी, व्हॉट कम्स फर्स्ट, तसावाल्या विषयामध्ये पण लोक बऱ्याचदा अडकतात. लेट म्हणजे आता आपण जे बोललो त्या दिवशीच्या आपले जे काही कॉन्व्हर्सेशन्स झाले, तर त्यामध्ये बेसिकली लेट दॅट ऑफिशियल कम्स टू युअर ऑफिस ना बॉस, कुणी ये गलती की आहे. करेक्ट. एंटरप्रेनरला तेच तर शिकायचं आहे ना. आणि बरं मला सांग, असं काही फुल प्रूफ डॉक्युमेंट्स कुठले तयार आहेत का? वी आर नॉट MNCs, नायदर वी आर नॉट, म्हणजे आपला ॲन्सेस्टर्सचा बिझनेस नाही आहे. म्हणजे मी एक जस्ट सांगतो तुला, आता एक छोटी गोष्ट सांगतो. म्हणजे आपण चॅलेंजेसवर बोललो नाही, म्हणजे आणखीन मला आवडेल याच्यावर बोलायला. मारवाडी कम्युनिटीचा बिझनेस, सक्सेसफुल बिझनेस होण्याचा इतिहास हा 7,000 वर्षांपूर्वीचा आहे साधारणपणे. करेक्ट. म्हणजे 7,000 वर्षांपासून ती कम्युनिटी बिझनेसमध्ये, व्यापारामध्ये, वेगवेगळ्या ह्याच्यात आहे. मग कोणी म्हणजे बरेच वर्ष त्यांनी रोजच्या जीवनाशी निगडीत प्रॉडक्टशी त्यांनी डील केलेलं आहे. ठीक आहे. ओव्हर द पिरियड ऑन पिरियड म्हणजे ते त्या ह्याच्यामध्ये त्यांना दे नोज की मी जर बिझनेस चालू करतोय तर मला लाल रंगाची चोपडी ठेवायची. हा फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनरला ही गोष्ट माहितीच नसती. त्याला हे नंतर कळतं. त्याचा जास्त फोकस जो असतो ना तो सेल्सवर असतो. मला नक्कीच आवडेल की एंटरप्रेनर जो असतो तो म्हणजे अगदी ऑफिस बॉय स्वतः असतो, तो अकाउंटंट असतो, तो तुमचा CEO असतो, CFO असतो, तो मॅनेजिंग डायरेक्टर असतो, तो सगळ्या रोलमध्ये त्याला जावं लागतं. राईट फ्रॉम CEO टू ऑफिस बॉय. आणि एक्झॅक्टली ते एवढं मोठं त्या ह्याच्यातला त्याला. आणि मी खूप पॉझिटिव्हली बघतो की यार एवढा एक्सपिरियन्स आपल्याला मिळतोय. ट्रू. कदाचित एवढे रोल्स प्ले केल्यामुळे एवढा एक्सपिरियन्स, आणि तो प्रत्येक स्टेपवर तो वेगवेगळ्या भूमिकेत असतो तो. करेक्ट. मग हा सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशनला हा एक्सपिरियन्स नाही मिळत आहे ना सध्या. बरोबर. सो फर्स्ट जनरेशनला हा मिळतोय. बरोबर. म्हणजे कदाचित माझी मुलगी जर बिझनेसमध्ये आले उद्या, तर त्यांना हे रेडी स्ट्रक्चर असणार आहे. त्यांना ते ऑफिस बॉयच्या रोलमध्ये जावं लागणार नाही कदाचित. त्यांना कदाचित अकाउंटंटच्या रोलमध्ये जावं लागणार नाही. मे बी ते आणखीन थोडे अपग्रेडेड व्हर्जन, कदाचित पहिला प्रॉडक्ट कुठला आणायचा तो विचारच नाही करावा लागणार. किंवा आपण कुठून आपल्याला ब्रेक थ्रू, कदाचित ते एक्सपांड करू शकतील. करेक्ट. ते मॅन्युफॅक्चरिंग मधनं त्यांना वेगळ्या काही आयडिया येऊ, काही पण होऊ शकतं. वी नेव्हर नो त्या ह्याच्यामध्ये. पण ह्या रोलचा जो बंच एक्सपिरियन्स आपल्याला मिळतो ना, हे असेट आहे यार. करेक्ट. हे सगळ्यात मोठं असेट आहे. सो मला वाटतं की फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनरला ह्या गोष्टी ब्लेसिंग्स म्हणून त्यांनी घ्यायला पाहिजे की मी ब्लेस्ड आहे की माझ्याकडे ह्या आहेत. ट्रू. बेसिकली 7,000 वर्षांचा हा इतिहास आहे. जनरेशन ऑन जनरेशन यांनी जे काही ट्रान्सफर करत आलेले ते लिगसी ते क्रिएट करत आलेले. करेक्ट. म्हणजे आज सुद्धा आता आपल्याकडे रेफरन्सेस हे फक्त 400, 500, 700 वर्षांचे निघतात. बरोबर. की यांचा इतक्या जुना इतिहास आहे. पण यांनी असेट म्हणजे किंवा मॉनिटरी असेट्स क्रिएट करण्यापेक्षा या लोकांनी लिगसीज क्रिएट केलेले आहेत. ते नेक्स्ट जनरेशनला त्यांची लिगसी देतात. त्यांच्यातही सेपरेशन्स झाले, त्यांच्याही पुढच्या पिढ्या अशा डायवर्ट होत गेलेल्या आहेत. म्हणजे 200 वर्षापूर्वी एखाद्याने बिझनेस केला असेल त्या आता साधारण स्प्लिटअप होत वेगळे बिझनेस आलेले आहे. बट त्यांच्याबरोबर ना ते लिगसी घेऊन गेलेले. ऍटलीस्ट बिझनेस कॉन्स्टंट आहे. तो कुठला आहे दॅट इज नॉट द हे. आणि ते जे आहे ना त्यांच्या जनरेशन टू जनरेशन आलेली ज्या गोष्टी आहेत ना, त्या तू कशा मोजणार आहे? त्या प्राइजलेस आहेत त्या. ट्रू. सो बेसिकली एंटरप्रेनरनी ही लिगसी त्यांच्यासारखी क्रिएट करायची आहे. ट्रू. त्या सिस्टीम्स त्यांनी अशा कोणत्या रन केलेल्या आहे, अशा कोणत्या आहेत त्या तुम्हाला त्या म्हणून तर आय थिंक त्यांच्या मेंटॅलिटीमध्ये द बिगेस्ट युटर्न दे कॅन मेक इज टू गो फ्रॉम वन बिझनेस टू अनदर बिझनेस. कधी केव्हाही कितीही युटर्न मारले तरी.
पण आपल्यासारखं नाही की युटर्न म्हणजे नोकरीतून बिझनेसमध्ये आणि युटर्न म्हणजे बिझनेसमधनं नोकरीमध्ये, नोकरीतलं, exactly. असे युटर्न त्यांचे नाही आहेत. सो आय थिंक दॅट कीप्स देम कीपिंग ऑन की काहीतरी बिझनेसच. म्हणजे त्यांना आता ह्या लोकांचा जर आपण इतिहास बघितला तर या लोकांनी शेतीपूरक व्यवसायात ते खूप जास्त आहेत. हो, ऍग्रिकल्चरमध्ये भरपूर आहे. ग्रॉसरीजमध्ये ती लोक आहेत, कारण हे तुमच्या डे टू डे याच्याशी निगडीत येते हे व्यवसाय सगळे. कपडा आहे, कपडा ज्वेलरी आहे, आहे, yes. म्हणजे क्विंट एसेन्शियल हो. रिक्वायरमेंट्स मध्ये आहेत. म्हणजे याचा जर आणखीन डीपमध्ये जर आपण अभ्यास करायला गेलो ना तर एक वेगळा एपिसोड आपल्याला बनवावा लागेल ऍक्च्युली. सो नाही, आणि आपण आपल्या ओळखीचे बरेचसे चांगले बारवाडी बघितले. बिझनेसमन पण आणूयात आपल्या अगदी पॉडकास्ट अगदी मध्ये. अगदी, आणि त्यांच्याकडनं खरंच खूप काही खूप गोष्टी शिकण्यासारखं. शिकण्यासारख्या आहेत त्या. म्हणजे मी सिम्पल सांगतो, त्यांच्या घरातला एक माणूस ज्या पद्धतीने चोपडे त्या वह्या, अकाउंट्सच्या वह्या आपण म्हणू, बुक्स म्हणूयात आपण, ते ज्या पद्धतीने मेंटेन करतो ना, एंटरप्रेनरनी, फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनरनी सगळ्यात पहिले सेल्स बरोबर ती गोष्ट शिकणं अपेक्षित आहे. खूप काही लॉसेसपासून तो वाचू शकतो. ट्रू. आता जर असे 10 लोकांशी जर बोलला की हे मागच्या 5-10 वर्षात जी लोक आलेली आहेत, अरे खूप सरप्रायझिंग आहे, म्हणजे तुला पण धक्का बसेल. ह्या काही काळांमध्ये आलेली जी लोक आहेत ना बिझनेसमध्ये, तर ह्या लोकांना स्वतःची बॅलन्स शीट सुद्धा रीड करता येत नाही. हो, दॅट्स ट्रू. व्हेरी अनफॉर्च्युनेट. व्हेरी एमबीए केलेले, डबल एमबीए केलेले बरेच लोक आहेत. हो. ट्रू. व्हेरी सरप्रायझिंग. हे का नाही येते? BSPL विचारा तुम्ही, त्यांना फुल फॉर्म सांगता येईल. हो. म्हणजे ही कुठे चाललेले आहेत, काय पद्धतीने चाललेले आहेत, तुम्ही बिझनेस, मी म्हटलं ना, तुम्हाला पर्पज क्लिअर असेल, तर तुम्हाला ते एक्सपान्शनचं माहिती असतं, एक्सपान्शन माहिती असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या फायनान्शियल डॉक्युमेंट्स तुम्हाला ते तुम्ही चांगले अभ्यास करू शकता. करेक्ट. मी आत्ता आपण जस्ट बोलत होतो की एवढं तर तोकडं नॉलेज म्हण, तोकड्यापेक्षा थोडंसं जास्त नॉलेज आपल्याला पाहिजे की CA ला आपण थोडंफार चॅलेंज करू शकतो पाहिजे. हे नक्कीच पाहिजे, आणि ते डिबेट होणं गरजेचं आहे. CA बरोबरचे डिबेट म्हणजे 2 गोष्टी नक्कीच आपल्याला काहीतरी चांगल्या. वाद म्हणजे ते अगदीच ते निगेटिव्ह यांनी कशाला घ्यायचे, आपण चांगल्या यांनी घेऊयात ना. प्रोडक्टिव्ह डिस्कशन म्हणजे किंवा प्रोडक्टिव्ह आर्ग्युमेंट्स म्हणून. एक्झॅक्टली. तर ते त्याच्याकडनं समजून घेणं गरजेचं आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना सेल्स बरोबर, म्हणजे सगळ्यात मोठी जी ग्रॉस चूक होती आपल्या लोकांची, की ते मोरवर ते सेल्सकडे जातात. ट्रू. आणि बाकीच्या भूमिकेत त्यांना यायला ना तोपर्यंत खूप काही लॉसेस झालेले असतात. मला म्हणजे असं मी पण गेलोय त्यात. वाटतं मध्ये कुठलाही एक रोलच्या आहारी आपण खूप जास्त गेलो हो. तर बाकी रोल्स में बँड बजनी आहे. मला ऍक्च्युली हे असं वाटतं की इट्स नॉट जस्ट अबाउट सेल्स, नॉट जस्ट अबाउट अकाउंटिंग, फायनान्स. फॉर दॅट मॅटर एखादा माणूस टेक्नॉलॉजीच्याच मागे लागला हो, तरी सुद्धा बाकीच्या डिपार्टमेंट्सचं नुकसान होणंच आहे. सो आय थिंक जे म्हणतात ना की एकतर मग आपल्याला असं ठरवावं लागेल की 5 लोक जे त्यांच्या फील्डमध्ये अतिशय एक्सपर्ट आहेत त्यांनी एकत्र येऊन कंपनी फॉर्म करावी आणि चालवावी. नाहीतर मग जो एक माणूस आहे, फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअर, जो अख्खं ते एम्पायर उभं करतोय, त्याला सगळेच रोल्स प्ले करणं आहे. कारण कुठल्या एका डिपार्टमेंटच्या मागे जर का तो फुल फ्लेज हात धुवून लागला तर मग बाकीच्या डिपार्टमेंट्स को सफर होणारही आहे. हां, म्हणजे आता काही लोक आता R&D मध्ये उतरलेली आहेत. माझी काही ओळखीची लोक आहेत ते, म्हणजे बेसिकली मी जे लाल वही ह्या याच्यावर मी जास्त इन्सिस्ट करेल की ती चोपडी आपण ती का मेंटेन केली गेली पाहिजे, की तुम्हाला कळालं पाहिजे की तुमचे खर्च कुठे होत आहेत. आता मी तुला सांगतो की एक R&D सेटअप असलेला एक माझा जवळचा मित्र आहे, साधारण तो 35-40 असेल, लहान आहे तो, पण चांगला जवळचा आहे तो माझ्या. त्याला मी म्हटलं की तू किती स्पेंड करतो. ठीक आहे, तुझे टेस्टिंग लॅबोरेटरीज आहे, तुझं R&D सेटअप पण चालतं, तुझं हे चालतं ते चालतं, तुझे फायनान्सेस कसे मॅनेज करतो. तर खूप चॅलेंजेस आहे म्हणे दादा. मी म्हटलं काय, म्हणजे खूपदा ना त्या ॲडमिनवाल्यांना सॅलरी देताना माझी खूप तारांबळ उडते आणि मला दर महिन्याला खूप काही हे आणावं लागतं. तर ही लाल वही तुम्ही ती जी काही मेंटेन करतात मारवाडी लोकांसारखी, ती जर करायला लागले, आता आजकाल लॅपटॉप आले, आपण त्या लाल वहीला लॅपटॉप म्हणूयात, ठीक आहे, ती मेंटेन करायला लागल्यानंतर तुम्हाला ते बजेटिंग करता येतं की मला किती ह्या वर्षाचं माझं किती बजेट मला अलॉट करायचं आहे, किती अलोकेट केलं आहे मी, त्यानुसार मी त्याच्या जवळपास आहे का, मग एप्रिलला कमी करू काय जास्त करू. हां, एक्झॅक्टली. मग वन्स यू डिसाईड, म्हणजे तू सुरुवातीच्या याच्यामध्ये बोलला की सर्टनिटी, तर हे सर्टनिटी, मग
हे डिटर्मिनेशन, ह्या सगळ्या गोष्टी या एकमेकांशी अशा लिंक्ड अप आहेत. सेफ्टी नेट. हा, सेफ्टी नेट. राईट. की मग मी जर आता एप्रिलमध्ये माझं बजेट डिसाईड झालेलं आहे आणि डिसेंबरपर्यंत मी आलेलो आहे आणि डिसेंबरमध्ये माझं बजेट त्या रिलेटेड प्रोजेक्टचं ओव्हरशूट होत आहे. सो यू हॅव टू वेट टिल एप्रिल देन. या तू मग असं नको करू की इकडचा माझा हाफ कॉर्पस ठेवलेला आहे, मग मी इकडे टाकलाय, मग इकडचं टाकलाय तर काय होतं, 3 महिने यांना सफर होईल. तुझी सगळी सिस्टीम तुझी कोलॅप्स होणार आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. करेक्ट. सो तुझ्यात ते पेशन्स पाहिजे 3 महिन्याचे. मग करेक्ट. किंवा तुझं बजेट तू जर एप्रिल मे जून पहिल्या क्वार्टरमध्ये तू जर ते एक्झॉस्ट करून टाकलंय तर पुढचे 9 महिन्यासाठी मग तू वेट कर. करेक्ट. तू चुकलायस कारण तू 3 महिन्यात उडवलेलं आहे. करेक्ट. सो दॅट इफ यू अलॉटेड 100 रुपीज फॉर पर्टिक्युलर थिंग्स, सो इट शुड बी डिवायडेड इन टू 12. करेक्ट. हा बेसिक आहे. आता मी फायनान्सवर फार बोलत नाही कारण फायनान्सवर बोलणारे खूप लोक आहेत आणि माझा सायन्स बॅकग्राऊंड आहे, पण बिझनेसला बेसिक सुरुवात करताना ह्या गोष्टी कन्सिडर होणं खूप गरजेचं आहे, म्हणून मी तेवढंच एक बोलतो. ॲब्सोल्युटली. येस. आणि बेसिकली आणखीन एक मला मारवाडीचं आपण जे बोलत होतो या कम्युनिटीच्या ह्याच्यातलं आहे ना, मला सांग तू की तुझ्या बिझनेसला तुझा बिझनेसच फंडिंग करतोय, हा कन्सेप्ट, ही संकल्पना कशी वाटते तुला? मी तुला एक विहिरीची गोष्ट सांगितली. बरोबर. इट इज आय थिंक ॲज अ कन्सेप्ट आणि ॲज अ ग्राउंड रियालिटी जर का ह्याला कन्वर्ट करता आलं तर नथिंग बेटर दॅन दॅट. म्हणजे माझ्या बिझनेसला मीच फंडिंग करतोय. मी म्हणजे माझाच बिझनेस त्याला फंडिंग करतोय. करेक्ट. करेक्ट. सो एवढा कॉर्पस तुला तयार करण्यासाठी तुला खूप डिसिप्लिन मध्ये नाही राहावं लागणार. आणि आजकाल तर आय थिंक ही कन्सेप्ट लोकांना म्हणजे द न्यू जनरेशन ऑफ एंटरप्रेन्योर्स हू आर कमिंग अप, त्यांना ही कन्सेप्टच माहिती नाही आहे. बिकॉज दे आर हेविली डिपेंडंट अपॉन व्हेंचर कॅपिटलिस्ट, हो. अपॉन लोन्स, अपॉन कॉर्पोरेट क्रेडिट्स, अपॉन ओडीज, आणि सगळ्यात महत्वाचं आई बाबा बसलेत ना बिझनेसमध्ये पैसे टाकायला. त्याच्यामुळे आय थिंक एक्सटर्नल मनी कमिंग अँड यू टेकिंग एक्सटर्नल, I agree to this philosophy by a lot of entrepreneurs that you should your effort and other people's money. I agree. पण ते एका लिमिटेड सर्टन पिरियड ऑफ टाइम पर्यंत करू शकतो. आफ्टर दॅट यू हॅव टू बिल्ड युअर ओन कॉर्पस फॉर युअर ओन वेल. एक्झॅक्टली. आणि व्हाय टू डिपेंडेंट ऑन अदर्स बॉस? म्हणजे मला एक सांग की ह्या सगळ्या याच्यामध्ये किती लोक त्या इंटिग्रिटीमध्ये राहून व्हेंचर कॅपिटलिस्टकडनं घेतलेले ते फंड्स त्यांना केलेल्या कमिटमेंटमध्ये रिफंड करतात? दॅट ॲक्च्युली ब्रिंग्स मी टू माय नेक्स्ट क्वेश्चन. मी तुम्हाला आता नेक्स्ट प्रश्न हाच विचारणार होतो की अकॉर्डिंग टू यू आजच्या काळामध्ये अँसरेबिलिटी आणि अकाउंटेबिलिटी हे किती राहिलेत? तुमच्या काळात कसं होतं? आणि व्हॉट इज युअर टेक, ओव्हरऑल टेक ऑन दीज टू थिंग्स? एक तर सगळ्यात महत्त्वाचं की व्हेंचर कॅपिटलिस्ट हा ऑफकोर्स त्याला 2 पैशाची किंवा त्याला ती आयडिया आवडली आपण असं म्हणू, पैशांपेक्षा तो आयडियाकडे जास्त, त्या संकल्पनेकडे, त्या कल्पनेकडे तो इन्स्पायर झालेला असतो, त्याला ते जास्त आवडलेलं असतं. देन ही पुट द मनी. ठीक आहे, इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. मग त्याच्यानंतर ते सगळे कमर्शियल्स सुरू होतात. बरोबर. की किती पर्सेंट इक्विटी, किती हा, फंड आहे, ते नंतरचे सगळे गणित सुरू होतात. पण जो कोण आहे, जो स्टार्टअपवाला आहे, जो एंटरप्रेनर आहे, जो व्हेंचर कॅपिटलिस्टला त्यांनी हे सगळं पिच केलेलं आहे, याचे सगळे रिस्क फॅक्टर्स तुम्ही बघतायत का? मिटिगेट करतायत का? याचे इंटेन्शन्स बघताय का? हा कसा आलेला आहे बिझनेस, याचा बॅकग्राऊंड तुम्ही बघताय का? पर्पज बघताय का तुम्ही? तो इंटिग्रिटीमध्ये आहे का? हे याच्या टेस्ट काय आहेत तुमच्या? करेक्ट. बरोबर आहे. मी असं नाही म्हणत की एखाद्याने रिफंड नाही केले म्हणजे तो इंटिग्रिटीमध्ये नव्हता किंवा त्याचं पर्पज क्लिअर नव्हतं. कदाचित त्याच्या, म्हणजे तुम्ही व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणून एखाद्या ठिकाणी जेव्हा जातात तेव्हा तुम्ही ॲज अ मेंटॉर म्हणून पण जायला पाहिजे त्याच्याबरोबर. आणि त्या स्टार्टअप्स ज्यांनी ते इन्व्हाइट केलेले आहे त्यांनी सुद्धा त्यांची मदत घेणं अपेक्षित आहे, कारण तो एक्सपिरियन्स हा त्याला बूस्ट देणार आहे. रादर दॅन मी असं म्हणेन की जी काही त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यापेक्षा त्याचा एक्सपिरियन्स तुम्ही बाय करा. हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आता ही लोक हे करत नाही, त्याच्यामुळे त्यांच्यात सगळं शॉर्ट टर्म प्लॅन आहे, त्यामुळे ते अकाउंटेबिलिटी नाही आहे. आणि आज बघ ना, म्हणजे एक 5-7 वर्षांपूर्वी किती लोक
यामागे होते, किती VCs तयार झालेले होते. आजच्या डेटला किती रिजिडिटी आलेली आहे. अग्रीड. किती किती लोक आज आता म्हणजे सगळेजण स्टार्टअप्स मधनं पैसे विड्रॉ केले जात हां. आहेत खूप फास्ट. सो देअर फोर Exactly. आय वॉज जस्ट रीडिंग दी अदर डे 82% of Indian startups, or rather global startups, 82% of global startups are getting closed down within 1 year of operations. म्हणजे फक्त 18% सर्व्हाइव्ह करतात हो. टिल 3 years. आता स्टार्टअपचं स्टेटस 3 वर्ष जुन्या कंपन्यांपर्यंत होतं. यावर्षी दे हॅव मॉडिफाईड इट टू 5 years. की 5 वर्ष जुन्या कंपन्यांनाही स्टार्टअप म्हणलं जाईल आणि त्यांना ते स्टार्टअपच्या सगळ्या हे मिळते. फॅसिलिटीज. ॲक्च्युली मला असं वाटतं की समवेअर ग्रेट, दॅट्स अ स्टेप टुवर्ड्स प्रोग्रेस, पण ऑल्सो समवेअर 5-5 वर्ष कंपनी चालते तरी सुद्धा स्टार्टअपच त्याला म्हणतोय आपण. दॅट हे दुर्दैवी, पण म्हणजे मला समवेअर असं वाटतं की इट्स ऑल्सो नॉट, म्हणजे कारण की प्रोग्रेस नाही आहे आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट आर विड्रॉईंग. एक्झॅक्टली. आता मला सांगतो की प्रत्येक स्टार्टअप हा युनिकॉर्न बनण्याच्या दृष्टिकोनातून प्लॅन करतो. फाईन, बरोबर. खूप छान आहे त्याचं. मग अशा गोष्टी काय घडतात की त्याची ती डिरेल होती गाडी. आत्ता तू जो डेटा सांगतोय हा एकदम ऑथेंटिक डेटा आहे जवळपासचा, बरोबर आहे. सो अशा काय गोष्टी घडतायत याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे मी तुला सुरुवातीला इंट्रोडक्शन करताना मी सांगितलं की घरातनं अशा काय विरोध झाला. सो त्या रिस्कवर तुम्ही का नाही आधीच हे करत आहे. जर एवढी चर्चा होतीये त्याची, तर माझी एखादी आयडिया मी VCsला इन्व्हाइट करताना किंवा त्याला इन्व्हॉल्व करताना मी जर हे मांडतोय, तर मी ह्या रिस्क मिटिगेट का नाही करत आहे. मी पॉझिटिव्हली का नाही घेते. ह्या फक्त छान तुम्ही प्रेझेंटेशन करू शकता, तुम्ही कुठून तरी ते इम्प्रेस करतात त्यांना आणि त्यांना ते अट्रॅक्ट करता आणि त्यातनं किंवा कुणीतरी एक असा मिडल मॅन असतो की जो म्हणतो की मी गॅरंटी घेतो याची, काय प्रॉब्लेम नाही आहे. अशा पद्धतीने पण गोष्टी चालतात त्या. राईट. तुम्ही तो सगळा बॅकग्राऊंड चेक केला पाहिजे त्या बाबतीतला. सो सर, तुम्ही एक खूप छान कन्सेप्ट सांगितली की 3 E's आहेत ज्या तुमच्यासाठी ॲज अन एंटरप्रेन्योर खूप महत्त्वाच्या आहेत. एनर्जी, एक्सपेरिमेंट्स अँड एक्सपिरियन्सेस. हा जो तिसरा E आहे, मला असं वाटतं तुम्ही एनर्जी आणि एक्सपेरिमेंट्सवरती भरपूर एलॅबोरेट केलं. थोडंसं हा जो तिसरा E आहे, एक्सपिरियन्सेस, ह्याला थोडंसं एलॅबोरेट करा ना तुमच्या सिस्टमनी. एक्सपिरियन्सेस म्हणजे तुम्हाला ना फर्स्ट जनरेशन असे कुठल्याही बिझनेसमध्ये चांगले आणि वाईट दोन्ही पण एक्सपिरियन्सेस येत असतात. सो जेव्हा तुम्ही पास्टमध्ये डोकावून बघतात आणि तो बघितलं पाहिजे, तर ते डोकावून बघत असताना ते बॅड एक्सपिरियन्सेस म्हणा किंवा गुड एक्सपिरियन्सेस, लर्निंग्स म्हणूयात आपण त्याला, तर ते तुम्ही प्रेझेंटमध्ये त्याला काय करतायत आणि कशा पद्धतीने घेऊन जात आहेत, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. रिपीटेडली तुम्ही समजा वाईट अनुभव आलेल्या गोष्टींकडनं तुम्ही जर परत त्या प्रेझेंटमध्ये तेच रिपीट केलं, तर इट इज गोइंग टू बी हॅपन की म्हणजे तुम्ही वन डे तुम्ही त्या परत प्रॉब्लेममध्ये येणारच आहात. आणि इवन चांगले एक्सपिरियन्सेस जर तुम्ही घेतले तर तुमची भूमिका ही ऑल टुगेदर डिफरंट याच्यामध्ये जाईल. ती ग्रॅटिट्यूडमध्ये जाताल तुम्ही. मग तुम्हाला कदाचित चांगले कस्टमर मिळालेले असतात. 100मधले 20 लोक तर तुम्हाला खूपच जेन्युइन लोक मिळतात. तो चांगला एक्सपिरियन्स आहे तुमचा. त्यातनं तुम्ही चांगल्या गोष्टी डेव्हलप करू शकता. त्यांच्या डिमांड्सनुसार तुम्ही चांगल्या गोष्टी क्रिएट करू शकता. तो एक कुठेतरी तो ग्रॅटिट्यूडमध्ये तुम्ही जाताल त्यांच्या. आणि ग्रॅटिट्यूड तर प्रत्येकाला तो असा नसानसात तो भिनलेला पाहिजे ना. आणि खास करून पहिल्या पिढीतल्या लोकांना तर तो पाहिजेच बिझनेसमधल्या. राईट. मला असं वाटतं की एक्सपिरियन्सेस मधनं तुम्ही चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींनी पुढे नेऊ शकता, स्केलअप करू शकता बिझनेस. ते असेट आहे अगेन. मी म्हणतो की चांगला आणि वाईट अशा असेटला आपण डिफाईन नाही करू शकत. असेट इज असेट. करेक्ट. सो लर्निंग इज लर्निंग. म्हणजे आता समजा आपण जर कधी जागा घेतली, जमिनी घेतल्या, कोणी रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, लेट्स कन्सिडर की ते दॅट इज अ असेट आणि त्याचं व्हॅल्युएशन तुम्ही घेतलेल्यापेक्षा कमी झालेलं आहे. सो त्यातनं तुम्ही शिकला पाहिजेत की तुम्हाला तिकडे जायचं आहे की नाही जायचं आहे. पण ते वाईट आहे का? तर अजिबातच नाही आहे. इट इज स्टील अन ॲसेट. एक्झॅक्ट. इट इज स्टील अन असेट ना. म्हणजे ती तुमची आहेच. तुम्ही ती 100 रुपयांनी जागा घेतली असेल, कदाचित त्याचे 90 रुपये झालेले असतील. 10 रुपयाचा तुमचा तो मॉनिटरी लॉस आहे रादर. तर असे मॉनिटरी लॉस
चा फारसा विचार नाही करायचा. फक्त ती तुमचं तेवढं रिस्क ॲपेटाईट पाहिजे. म्हणजे तुम्हाला किती घ्यायचा आहे, तो तो कुठपर्यंत न्यायचा आहे, दॅट इज अगेन एक्सपिरियन्सेस. करेक्ट. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण बोललो एक्सपिरियन्सेसबद्दल, तेव्हा एक तर महत्त्वाचा मुद्दा ॲज यू राईटली सेड इज की आपले स्वतःचे अनुभव पास्टमधले, दॅट इज वेदर इट इज राईट ऑर रॉंग दॅट्स अनादर थिंग, पण किंवा चांगले किंवा वाईट इज अनादर थिंग, पण आपले स्वतःचे अनुभव इज वन पार्ट. मला असं वाटतं की बिझनेसमध्ये इतरांच्या अनुभवांमधनं शिकण्यासारखंही खूप गोष्टी आहेत. हो हो, एनिथिंग दॅट यू वुड लाईक टू से ऑन दॅट? एक्झॅक्टली. बेसिकली इतरांचे अनुभव, इतरांच्या सगळ्या गोष्टी. सगळ्यात पहिले तर मी आता एक गोष्ट सांगतो की हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. म्हणजे बिलकुलच हे आवश्यक नाही की तुम्हाला तुमचे स्वतःचेच एक्सपिरियन्सेस येत आहेत. बिझनेसमध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा मेंटॉर शोधावा लागतो. तुमचा द्रोणाचार्य तुम्हाला शोधायचा आहे करेक्ट. आणि तिथून तुम्हाला शिकायचं आहे. मग सगळ्यात पहिला थंब रूल हा आहे की तुमचे डोळे आणि तुमचे कान हे दोन्ही पण अतिशय उघडे पाहिजे. करेक्ट. म्हणजे कान म्हणजे तुम्ही लिस्निंग मोडमध्ये गेला पाहिजे सारखा. मग लिस्निंगमध्ये गेला तरच तुम्हाला त्यांचे आलेले ते एक्सपिरियन्सेस तो शेअर करेल, चांगले वाईट, त्यातनं तुम्हाला ते लर्निंग्स मिळतील. आणि डोळ्यांनी तुम्ही सजग पाहिजे, तुम्ही डोळसपणे सगळं जग बघितलं पाहिजे, ज्यातनं तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होणार आहेत. करेक्ट. सो ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ना, ह्या तुम्हाला ह्या मेंटॉर जेव्हा मिळतो तेव्हा तो ती तुम्हाला देतो. सर, मी स्वतः बिझनेस करतोय आणि डे टू डे लाईफमध्ये, डे टू डे एक्सपॅन्शनमध्ये बरेचसे चॅलेंजेस येत राहतात. वन ऑफ द मेजर चॅलेंजेस दॅट आय हॅव सीन मायसेल्फ ट्रॅप्ड इन टू, खूप सारे वर्ष बिझनेस सुरू केल्यापासून, आणि मी खूप नवीन एंटरप्रेन्योर्सला, स्टार्टअप्सला, खूप साऱ्या लोकांना पण या ट्रॅपमध्ये असलेलं पाहिलेलं आहे. तो ट्रॅप असा की कधी कधी त्या बिझनेसच्या एक्सपॅन्शनमध्ये किंवा त्या डे टू डे ऑपरेशन्समध्ये ना, द वर्किंग कॅपिटल बिकम्स सच अ इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट, कारण यू डिपेंड ऑन द वर्किंग कॅपिटल टू रन युअर बिझनेस आणि टू एक्सपॅन्ड ऑल्सो. ते आणि वर्किंग कॅपिटल सायकल हे वाढतच जातं, किंवा वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट ही जनरली वाढतच जाते. कमी व्हायचं तर काही त्याच्यात रादर ती वाढणं इज अ साइन ऑफ प्रोग्रेस. येस. तर ह्याच्यामध्ये ना बरेचदा असं होतं, द ट्रॅप दॅट आय एम टॉकिंग अबाउट इज की ती वर्किंग कॅपिटल सायकल इतकी महत्त्वाची होऊन जाते की तो बिझनेसमन जो 12-12, 14-14 तास मेहनत करतोय, तो स्वतःसाठी काहीच साईडला काढून ठेवत नाहीये. म्हणजे ही इज वर्किंग फॉर फ्री फॉर द ऑर्गनायझेशन, आणि फक्त इन्व्हेंटरीज मॅनेज करण्यासाठी किंवा फक्त नवीन माल भरण्यासाठी किंवा वर्किंग कॅपिटल, सॅलरीज, एटसेट्रा रिक्वायरमेंट्स, म्हणजे ओव्हरऑल ती कंपनी चालत राहिली पाहिजे म्हणून जो पैसा येतोय तो त्याच्यातच जातोय, आणि तो बिझनेसमॅन स्वतः काहीच साईडला काढत नाही किंवा हे करत नाही. तर हाऊ टू गेट आउट ऑफ दिस ट्रॅप, आणि हे का घडतं, किंवा आणि हे सगळ्यांसोबत घडतं का, तुमच्यासोबत घडलं का कधी? तर दिस इज समथिंग दॅट आय वुड वॉन्ट टू आस्क यू. मला असं वाटतं, म्हणजे मी जे केलं आहे ते सांगतो, किंवा असं करायला पाहिजे. रादर मी सजेस्ट करेन या बाबतीतलं की जेव्हा तुम्ही बिझनेस सुरू करता ना, तर तेव्हा तुम्ही सगळ्यात सुरुवातीला, म्हणजे आता 3 वर्ष तुम्हालाही तुमचा उदरनिर्वाह करायचा असतो. सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही किती हायली एज्युकेटेड असा, किती क्वालिफाईड असा, तुमच्या पर्सनल ॲम्बिशन थोड्याशा सॅक्रिफाईस कराव्या लागतात. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी कराव्या पटपट वाटतात ना, गाडी पाहिजे, हिऊ पाहिजे, ती पाहिजे, 3-5 वर्ष थोडंसं थांबा, ब्रेक घ्या. पण तुम्हाला ॲट द सेम टाईम फ्युचर पण सिक्युअर करायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला पेन्शन्स नाही आहेत. करेक्ट. सर्व्हिसमध्ये तुम्हाला कुठल्या काही याच्यामध्ये पेन्शन्स असतात किंवा काही पर्क्स असतात, PF ऑर्डर असतं, काहीतरी तुम्हाला ते ग्रॅच्युटी वगैरे सगळ्या गोष्टी Right. मिळतात. सो तुम्हाला सुरुवात करताना तुम्ही असं ट्रीट करा तुमच्याच बिझनेसमध्ये की मी एम्प्लॉई आहे इथे. तुम्हाला एक एक्स अमाऊंट तुम्ही ठरवून घ्या की मला एवढी महिन्याला करायची आहे, विड्रॉ घ्यायची आहे, ज्यातनं तुमचे सुरुवातीचे 3-5 वर्ष व्यवस्थित पार पडतील. त्याच्यानंतर तुम्हाला ना इमिजिएटली स्टार्ट करावं लागेल फ्युचर सिक्युअर करण्यासाठी. प्रत्येक मिळणाऱ्या प्रॉफिटचा तुम्ही जो काही नेट प्रॉफिट तुम्हाला होतो आहे
त्यातनं त्याचे भाग पाडा एक्सपान्शनला. मी मगाशी जे म्हटलं ना तुला की बजेटिंग होणं त्यामुळेच गरजेचं आहे. करेक्ट. बजेटिंग करत नाहीत मुलं. दुसरी गोष्ट, आत्ता हा एक महत्त्वाचा मुद्दा होता की वर्किंग कॅपिटल वाढवा, वर्किंग कॅपिटल वाढवा. तुम्हाला ना खूप वेगळ्या आघाड्यांवर लढायचं असतं यश. तुम्ही जर सी सी घेतली असेल तर तुम्हाला राईट टाईमला हे ठरवावं लागतं की सी सी शुड बी कन्वर्टेड इन टू टर्म लोन. सी सी हे चक्रव्यूह आहे माझ्या दृष्टिकोनातनं, अनएंडेड आहे. म्हणजे ती चालू राहते, बँकेची मजा होत असते. टर्म लोन घ्या, कन्वर्ट करा त्याला. टर्म लोनमध्ये तो 5 वर्षाची 7 वर्षाची टर्म डिसाईड होती. EMI वाढवा. जसा बिझनेस वाढेल तुम्हाला वाटतंय की आता माझ्याकडे तेवढा Inflow आहे. आहे आणि मी तो भरू शकतो EMI, संपवून टाका ते लोन आणि देन स्टार्ट क्रिएटिंग युअर ओन फंड्स. मी जे मगाशी म्हटलं ना की मग वेगवेगळे फॅक्टर्स आहेत त्याच्यात. मग तुला एक्सपान्शनला किती लागत आहे, तुम्हाला त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये किती लागतं आहे, तुम्ही ऑर्गनायझेशनला मजबूत करण्यासाठी ऑर्गनायझेशनच्या नावाने काय इन्व्हेस्टमेंट कंटिंजन्सी ती खूप गरजेची आहे. करेक्ट. आज लोक फक्त ते मी म्हणतो ना की ते उपसा जलसिंचन योजना चालू करतात. एखादा सक्सेसफुली जर तो तिथपर्यंत पोहोचला आणि त्याला जर चांगले बिझनेस होतोय, चांगला रिटर्न येतोय, तर मी म्हणतो की ती अगदी उपसा जलसिंचन योजना जशी असती तर फक्त उपसच चालू करतो आणि त्याचे पर्सनल सगळे त्या ॲस्पिरेशन्स चालू करून देत होतो. अरे तुम्ही त्याची एक एक्स अमाऊंट तुम्ही ठरवा ना की मला एवढे काढायची आहे. आज तुम्हाला 100 रुपये मिळत आहेत तर कदाचित तुम्ही 500 वर जा, 500 झाले तर 1000 वर जा तुम्ही, पण दॅट शुड बी फिक्स्ड. या म्हणजे असं नाही की आज मला फॉरेन टूरला जायचं म्हणून मी 2000 घेतोय, मग वाटल्यास मी पुढचे 4 महिने नाही हे पाहणार. मी म्हणतो ना की ते डिसिप्लिन पाहिजे. हां, म्हणजे त्याचं डिसिप्लिन पाहिजे. जसं तुम्ही तुमच्या एम्प्लॉईला सॅलरी देतात तसं तुम्ही तुमच्या स्वतःला सॅलरी घ्या. करेक्ट. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. इथे चुकतात. ह्या सगळ्या सॅलरी घेताना तुम्हाला तुमचं फ्युचर पण सिक्युअर करायचं आहे. आता ते कसं काय फायनान्शियली तुम्ही कसं करायचं, मला वाटतं आता मार्केटमध्ये त्याबद्दल बोलणारे खूप लोक आहेत, खूप जास्त. आणि आता ही पिढी बऱ्यापैकी अवेअर पण आहे. म्हणजे कदाचित आम्ही नव्हतो, ह्या जेनझीसचं हा प्लस पॉईंट आहे की ते त्या बाबतीत बऱ्यापैकी अवेअर आहे. करतात की नाही मला माहीत नाही ते, पण दे आर व्हेरी वेल अवेअर अबाउट इट. म्हणजे असं काहीतरी इक्विटीमध्ये मी टाकतोय, इकडे करतोय, तिकडे करतोय, मला माहीत नाही की ते खरंच टाकतात की नाही, किंवा आर दे रिअली अवेअर अबाउट व्हॉट इज इक्विटी, व्हॉट इज स्टॉक, व्हॉट इज रिअल इस्टेट, मला माहीत नाही ते. पण ते अवेअरनेस आहे त्या लोकांमध्ये, ह्या मुलांमध्ये. तो एक आहे, तो एक प्लस पॉईंट आहे या बाबतीतला. राईट. सो हे सगळं करत असताना तुम्ही तुमचं फ्युचर सिक्युअर करणं खूप गरजेचं आहे. राईट. मग वेगवेगळ्या पद्धतीने करा. तुमचं पर्सनल तर तुम्ही सिक्युअर करायचंच आहे, त्याच बरोबरीने तुम्हाला तुमचं ऑर्गनायझेशनचं पण फ्युचर सिक्युअर करायचं आहे. राईट. सो म्हणजे आता माझा एक वेगळा कन्सेप्ट आहे या बाबतीतला, की जर तू तुझ्या नावाने जर FD करत असशील तर तुझ्या ऑर्गनायझेशनच्या नावाने पण FD होणं गरजेचं आहे. माझा जो कन्सेप्ट आहे तोच आहे की ऑर्गनायझेशन आपलंच ऑर्गनायझेशन फंडिंग करत आहे. करेक्ट. आणि ते तेवढं त्याचं ॲसेट क्रिएशन होणं गरजेचं आहे. करेक्ट. तेवढं ते स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. हे हा एक वेगळा विजनरी कन्सेप्ट आहे. मी नंतर कधी सांगेल तुला या बाबतीतला. पण याने तुमचं ऑर्गनायझेशन, म्हणजे एक फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनरला हा थॉट देणं खूप गरजेचं आहे. आपण जे ऐकतो मर्जर अँड ॲक्विजिशन, इट इज रिलेटेड विथ दॅट. सो त्याची तयारी तुम्ही कशी करताय, मग तुमचं पर्सनल असेट, तुमचं पर्सनल बिलॉंगिंग्स किती आहे हे मॅटर नाही करत. इथे तुमच्या ऑर्गनायझेशनचं किती आहे हे मॅटर करतं. करेक्ट. मग तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनला फायनान्शियली कसं स्ट्रॉंग बनवताय. करेक्ट. तुमचं लोन वर्सेस तुमचे ते असेट तुमचे किंवा ह्या सगळ्या क्रिएट केलेल्या आहेत, फायनान्शियली तुम्ही किती स्ट्रॉंग बनवलेले आहे, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. राईट. तर त्या दिशेने विचार होणं खूप गरजेचं आहे. सुपर. येस. ओके. सो सर, तुम्हाला जर का बिझनेसमन म्हणून, एंटरप्रेन्युअर म्हणून, इफ यू हॅव टू डिफाईन सक्सेस, तुमच्यासाठी यश म्हणजे काय? असा निखळ आनंद आणि फक्त एन्जॉयमेंट, एवढंच आहे, बाकी काहीच नाही. हे बाय प्रॉडक्ट्स आहेत माझ्यासाठी. पैसा येणं वगैरे ते सगळे मला बाय प्रॉडक्ट्स वाटतात यातले. राईट. पण तुम्ही तो बेसिकली ती जर्नी एन्जॉय करताय की नाही, ते दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे सक्सेसची डेफिनेशन आहे. सक्सेसची डेफिनेशन ही मॉनिटरी याच्यावर आपण डिफाईन करू शकत नाही किंवा त्याला रिलेट करू शकत नाही, कारण ती अनएंडेड सायकल आहे.
करेक्ट. म्हणजे कदाचित मी आज 1 लाख कमवतो, 10 लाख कमवेल, 1 कोटी कमवेल, उद्या 10 CR, 100 CR, मला माहित नाही. दॅट विल गो ऑन एक्सपॅन्डिंग पण मी ऑलवेज. ती जर्नी एन्जॉय करतोय का सक्सेसफुल होताना, राईट. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाईस. ओके. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. तुमच्या ओव्हरऑल 25 वर्षाच्या या सगळ्या बिझनेसच्या एंटरप्रेन्युअरशिपच्या प्रवासात आणि या सगळ्या अनुभवामध्ये स्ट्रेस हा शब्द किती वेळा आलाय, कसा आलाय, आणि बिझनेस म्हणल्यावर स्ट्रेस येतोच का? हो, येतो. खास करून तुम्ही बिझनेसकडे कोणत्या दृष्टिकोनातनं बघतात त्या ह्याच्यात आहे. आता स्ट्रेस येतो तुमचा, तुम्ही केलेल्या कमिटमेंट जेव्हा फुलफिल नाही करू शकत किंवा त्या डिलेड होत आहेत तेव्हा तो स्ट्रेस येतो. स्ट्रेस तेव्हा येतो की जेव्हा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आली आहे पण तुमचे तेव्हा ते फायनान्सेस तयार नाही आहेत आणि ती तुमची ऑपॉर्च्युनिटी गेली आहे, तेव्हा तुम्हाला तो स्ट्रेस येतो. पण ओव्हर द पिरियड, ओव्हर द मॅच्युरिटी, तो मला असं वाटतं की तो स्ट्रेस वाटत नाही. मग तो स्ट्रेस नाही येत. हा सुरुवातीच्या काळातला period सुरुवातीच्या आहे. काळात अगदी येतो. सुरुवातीचे 3-5 वर्षातला हा असतो. अरे यार मिस झालं, किंवा कस्टमर नाराज झाला, किंवा कस्टमर माझा तुटला आहे. करेक्ट. तर त्या केसमध्ये थोडासा स्ट्रेसफुल असतात त्या या ह्याच्यात. काही डिमांड्स आहेत ज्या नाही होऊ शकत आपण. सगळ्यात महत्वाचा स्ट्रेस तर नाही म्हणण्याचा येतो. ट्रू. व्हेरी ट्रू. सगळ्यात मी नाही कसं म्हणू, I agree. कारण हा आपला पिंडच नसतो की आपल्याला असं नाही म्हणायचं आहे. असं वाटतं की यार नाही, प्रत्येक बिझनेसमध्ये उतरलोय म्हणजे मी आता प्रत्येक गोष्टीलाच हो म्हटलं पाहिजे. तर ते पण आणि आता मी करणार. हां, मी करणार. तर कधी कधी तुम्हाला नाही म्हणावं लागतं. तुम्हाला कधी कधी हार्श कॉल घ्यावे लागतात. तुम्हाला कधी कधी काही प्रॉडक्ट्सचा अंदाज घेऊन, भवितव्याचा अंदाज घेऊन तुम्हाला त्या बंद करताना, त्या कंपनीला तुमचे लॉंग असोसिएशन्स करताना, नाही म्हणताना तो एक स्ट्रेस असतोच, तो नाही म्हटलं तरी. Right. सो आय वुड नॉट से की येत नाही. येस, येतो. बी जेन्युन. Yeah. हां. आणि आता जेव्हा तुम्ही म्हणजे लेट्स से की वेन युअर बिझनेस इज सेटल्ड, यू आर सेटल्ड, वेन युअर ॲसेट्स हॅव बीन बिल्ट अप, एक स्टेबिलिटीच्या दिशेने किंवा एक स्टेबिलिटीच्या एका पर्टिक्युलर लेवलवर तुम्ही पोहोचलेले आहात, तर आता काही स्ट्रेस नामक गोष्ट आहे का हा वेगळा स्ट्रेस आहे का नाहीच आहे? नाही, हे बघ, जिथे चॅलेंजेस आले, मानवी स्वभाव आहे, जिथे चॅलेंजेस आले तिथे स्ट्रेस आला. Correct. कारण तुम्हाला असं नाही होत की प्रॉब्लेम सॉल्व करताना, तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन्स काढताना स्ट्रेस नाही आहे. तो पण स्ट्रेसच आहे ना. प्रॉब्लेम आला म्हणजे किंवा चॅलेंजेस आले म्हणजे तो स्ट्रेस आलेला आहे Stress आहेच. तुम्हाला, म्हणून असतो. फक्त तुम्ही ते हाऊ टू डील विथ, तुम्ही ते Yeah. पॅनिक नाही होते Yeah. त्या या ह्याच्यामध्ये. So, तो स्ट्रेस Nice. नाही वाटत. तो छान वाटतं की यार वो भी चाहिए. Great. आणि नंतर ओव्हर द पिरियड तुम्ही त्या स्ट्रेस नसेल तर म्हणजे तुम्ही ते ॲडिक्टेड पण झालेले असतात. काहीतरी पाहिजे पाहिजे बाबा. असतो हो. तो. शांतता नाही सहन हां, होत. हां. राईट. ओके. सो सर, आता आपण ना क्विकली आपल्या रॅपिड फायर राऊंडकडे वळूया. तर व्हॉट्स हार्डर, रेझिंग कॅपिटल और रेझिंग युअर पेशन्स? पेशन्स. ओके. वन बिझनेस प्रोसेस दॅट यू हॅव टू डू बट यू हेट इट? अकाउंटिंग. ओके. वन हॅबिट दॅट इज नॉन नेगोशिएबल फॉर यू ॲज अ फाउंडर? कमिटमेंट्स. ओके. येस. व्हॉट्स मोर ओव्हररेटेड, हार्डवर्क और लक? लक. इज ओव्हररेटेड. सो यू बिलीव्ह मोर इन हार्डवर्क. हार्डवर्क. येस. सो म्हणजे इफ हार्डवर्क इज देअर, लक मे नॉट मॅटर? लक असं तुमच्या एफर्ट्सशीच निगडीत आहे ना रे. म्हणजे लक असा असं काहीच नसतं. कोणालाच काही असं काही वरून छत के नीचे से वो ऊपर से आ गया ऐसा काही लकी वगैरे प्रकरण नसतं. सक्सेसफुल एंटरप्रेनरसाठी हार्डशिप हेच एकमेव उत्तर आहे माझ्या दृष्टिकोनातनं. ग्रेट. सर, वन वर्ड दॅट बेस्ट डिस्क्राइब्स युअर एंटरप्रेन्युअरल जर्नी? डिसिप्लिन. सो दिस इज द लास्ट सेगमेंट सर आपल्या या एपिसोडचा, आणि दिस इज द कॉल्ड द वन टिप फॉर राऊंड. म्हणजे मी तुम्हाला एक हे सांगेन, एक पर्टिक्युलर ग्रुप ऑफ पीपल सांगेन, त्या लोकांसाठी तुम्हाला एक टिप फक्त द्यायची आहे. ठीक आहे. सो पहिलं आहे ॲस्पायरिंग फर्स्ट जेन एंटरप्रेन्युअर्स. बी ट्रस्टी ऑफ युअर ऑर्गनायझेशन, नॉट अ बॉस. ओ ग्रेट. सुपर.
पीपल अफ्रेड ऑफ फेल्युअर. नका उतरू मग बिझनेसमध्ये. नाईस. हां. नाईस. ओके. यंग फाउंडर्स हू डोंट हॅव फंडिंग. नाही, ते काही मॅटर करत नाही. पॅशन ठेवा फक्त तुम्ही. राईट. येस. ग्रेट. आंतरप्रिन्युअर्स जे लोक आर ऑन द वर्ज ऑफ क्लोजिंग डाऊन अँड गोईंग बॅक टू, म्हणजे त्यांना असे लोक ज्यांना थके हारे बिझनेस बंद करने पे आ गए. हां, तर जर तुमच्याकडे खूप छोट्या तुम्ही ते ट्रिगर पॉईंट्स ओळखा तुमचे, की काय होते की ज्याच्यामुळे तुम्ही ह्या कन्क्लुजनपर्यंत आलेलेत, आणि तुम्ही जर तुमची जर्नी इथपर्यंतची जर सक्सेसफुल आहे, तर त्या ट्रिगरमधनं परत यू टर्न. एंटरप्रेनरला बेसिकली राखेतनंच उडता आलं पाहिजे ना. ते तर अप्स अँड डाऊन्स असतात. सो थके हारे हुए एंटरप्रेनर ते एंटरप्रेनर नाहीच आहेत, ते ॲक्सिडेंटल एंटरप्रेनर आहेत मग मी म्हणेन. ओके. ते आले आणि ते काहीतरी फेल्युअर झालं आणि करून बघू आले होते ते. जो ट्रू एंटरप्रेनर नेवर गिव्ह अप. राईट. त्याच्यामुळे मला असं वाटतं की यस. आणि वन टिप फॉर बडिंग MBA स्टुडंट्स. खूप बोलू शकतो मी. दॅट्स ओके, यू कॅन. बेसिकली बडी थोडंसं ना थेरॉटिकल याच्यातनं त्यांनी बाहेर यावं, कारण ते जग खूप वेगळं आहे, हे जग खूप वेगळं आहे. मी स्वतः MBA, त्याच्यामुळे मला माहिती आहे इथले चॅलेंजेस खूप वेगळे आहेत. यस, तुमची डिग्री आणि तुम्ही लकी आहात की तुम्ही ते वेळेत केलेलं आहे. आणि नवीन याच्याप्रमाणे ना बेसिकली एंटरप्रेनर बनताना इट्स अ कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस, हे लक्षात ठेवा. तुम्ही काय ते पॅकेज घेऊन नाही आलेले की आता आमच्याकडे सगळं ज्ञानाचं भांडार आहे आणि आता आम्हाला फक्त उतरायचं आहे आणि आम्ही सुरू करतो आहे. सो कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस आहे. सो ग्राउंड रियालिटीज खूप डिफरंट आहेत. तुम्ही जे पुस्तकात शिकलेले ते खूप वेगळ्या गोष्टी होत्या, आणि तुम्ही जरी सुरुवात केली बिझनेसची तरी तुम्ही एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला 50शीत जाईपर्यंत, 60ीत जाईपर्यंत, 70 टिल यू आर इन टू बिझनेस तुम्हाला कंटिन्युअसली शिकायचं आहे. कारण सिस्टीम्स बदलत आहेत, सिलेबस बदलत आहेत, कोचिंग्स बदलत आहेत, मार्केटच्या गरजा जशा निर्माण होत आहेत तशा ह्या सगळ्या बॅकएंडच्या गोष्टी पण चेंज होत सगळं आहेत. चेंज होतं. सो तुम्हाला ते अपग्रेड करत राहावं लागणार आहे त्या बाबतीत. सो Right. तुम्ही काय असं खूप काही नॉलेजचं भांडार घेऊन नाही आलेलात. सो तुम्ही ग्राउंड रियालिटीज वेगळ्या आहेत, त्याच्याशी तुम्ही फेस करायची तयारी आय थिंक MBA इज जस्ट अन एलिजिबिलिटी टू स्टार्ट एक्झॅक्टली. समवेअर इन प्रॅक्टिकल. मी असं म्हणेन की नॉट एक्सपर्टीज. अजिबात नाही. तुम्ही फक्त त्या टर्मिनॉलॉजीशी बिझनेसच्या तुम्ही फॅमिलियर आहात, राईट. एवढंच आहे एवढंच आहे. त्यांना. बाकी ग्राउंड रियालिटीज आर व्हेरी डिफरंट. Very different. Superb. Done. So here we finish our rapid fire as well as the one tip for round. खूप 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 मजा आली सर. म्हणजे द एंटायर कन्व्हर्सेशन हॅज बीन ग्रेट. वी हॅव डिस्कस्ड अ लॉट ऑफ थिंग्स. आपण फर्स्ट जनरेशन आंतरप्रिन्युअर्सच्या वेगवेगळ्या काय म्हणतात त्याला, कंगोऱ्यांना काय वी हॅव डिस्कस्ड आणि पिंजून काढला असं. सॉरी, माझं मराठी थोडंसं वीक असल्यामुळे, बट मला आठवत आहेत शब्द. हॅज बीन ग्रेट. खूप मजा आली, खूप छान चर्चा झाल्या, खूप वेगवेगळे विषय आपण हाताळले. बिफोर वी क्लोज टुडेज पॉडकास्ट, एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की आजच्या संदीप मुळेंना 25 वर्ष आधीच्या संदीपला काही मेसेज द्यायचा असेल तर तो काय असेल? अरे, मी पुढचे 25 वर्ष बघितलेले आहेत. सो जस्ट एव्हरीथिंग इज ग्रेट. येस, एव्हरीथिंग इज ग्रेट. चल पुढे ये. नाईस. ओके सर, खूप मजा आली. थँक्यू सो मच. तुमचा आय थिंक शेवटचा मेसेज पण बँग ऑन स्पॉट आहे. थँक्यू फॉर कमिंग टू पुणे. थँक्यू फॉर डुईंग दिस सेगमेंट विथ अस. आणि मला असं वाटतं की अजून खूप गोष्टी आहेत ज्या आपण चर्चा करू शकतो. आपलं लिडरशिपबद्दल बोलणं राहिलं, आपलं बिलीफ्स अँड व्हॅल्यूज दॅट पहिल्या जनरेशन आंतरप्रिन्युअरनी कॅरी करायला पाहिजे ते आपलं बोलणं राहिलं आहे. मला असं वाटतं तुम्ही पूर्ण 1 तासाभराचा पॉडकास्ट आपण जेनझीसाठी स्पेसिफिकली करू शकतो की हे करूयात, ते नको करूयात. आणि आपल्याला ऑफकोर्स म्हणजे जेनझी हावेवर अनफॉर्च्युनेट इज अ पार्ट ऑफ आवर लाईफ. त्याच्यामुळे वी हॅव टू टेक देम विथ अस. सो वी विल कीप डिस्कसिंग अँड वी विल कीप. आपण परत एकदा भेटूया अँड विल डू मोर पॉडकास्ट टुगेदर. Yes. थँक्यू सो मच अँड सी यू सून. या, थँक्यू.